धन्यवाद. प्रभूला धन्यवाद की आपण सर्वजण इथे आहोत आणि पुन्हा एक देवानं संधी दिली तुमच्यामध्ये बोलण्याची. आणि खूप दिवस प्रयत्न करत होतो की अं, कधी देव संधी देईल, परंतु देवाच्या इच्छेनुसार संधी मिळाली. आणि मागच्या 2 आठवडे सुद्धा संधी मिळाली होती, परंतु पुन्हा काहीतरी कामास्तव वेळ पुढे ढकलण्यात आली. आणि पुन्हा आज प्रभूनं जी तिची इच्छेप्रमाणे जी त्याची वेळ निवडली होती, ती वेळ त्यानं दिली, म्हणून मी प्रभूला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि तुमचे देखील सर्वांचा धन्यवाद करतो प्रभूच्या नावामध्ये, की तुम्ही आज देवाचं वचन ऐकण्यासाठी इथं जमलेला आहात. आणि तुम्ही आपला वेळात वेळ काढून तुम्ही वचन ऐकण्यासाठी बसलेला आहात. आणि प्रभू म्हणला, नीतिमत्वासाठी आणि जे वचनासाठी भुकेले आहेत ते धन्य आहेत. आणि आज माझा विश्वास आहे की तुम्ही आज खूप उपाशी असाल वचनासाठी, खूप मोठी भूक तुम्हाला लागली असेल. परंतु माझा विश्वास आहे, जसं 12 शिष्य ज्यावेळी 5,000 लोकांना जेवण वाढत होते आणि खाऊन तृप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी पुन्हा 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या त्यानंतरच्यासाठी. याचा अर्थ देव आम्हाला, आम्ही एक तुकड्याची अपेक्षा करत असतो, परंतु देव शिल्लक राहील इतका आम्हाला पुरवतो. आणि माझा विश्वास आहे, आज तुम्ही थोडं आशीर्वादित होणार नाही, तर तुम्ही आशीर्वादामध्ये पूर्ण बुडून जाल. आणि तुम्ही पूर्ण देवाच्या वचनाप्रमाणे, समालागी 3:10 मध्ये प्रभू म्हणत आहे की मावणार नाही इतका आशीर्वाद मी तुम्हाला देतोय का नाही, याची प्रचिती तुम्ही पहा, याची प्रतिती तुम्ही पहा. आणि आम्ही आज या संदेशाच्या द्वारे आज आम्ही भरपूर आशीर्वादित होणार आहोत. आणि मी सुद्धा आशीर्वादित होणार आहोत, असा माझा विश्वास आहे. या आम्ही संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही 1-2 मिनिटाची प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद देत आहे परमात्वाच्या. तुझं नाव उंच करतो, गौरव करतो बापा. बापा, विश्वास ठेवतो राजा, तू या ठिकाणी आहेस. मग ते 19:26 मध्ये तुम्हाला, मग ते 18:20 मध्ये तुम्हाला, जिथे माझ्या नावाने 2 किंवा 3 एकत्र आहेत तिथे मी आहे. आणि आज आम्ही पुष्कळ जण आहोत. आणि तुझा पवित्र आत्मा, तुझ्या आत्म्याचा वर्षाव आमच्यावर आहे बापा. तुला धन्यवाद देतो राजा. संदेशाद्वारे आमचं मन अंतकन उघड. सुंदरशी स्तुती आराधना प्रार्थनाच्या द्वारे बापा तुझा आम्ही गौरव केलेला आहे, तुझं आगमन आम्ही केलेलं आहे. आणि बापा तुझं आगमन या ठिकाणी झालं, तुला धन्यवाद. विश्वास तो प्रत्येकाजवळ तुझा आत्मा आहे, आणि तो आत्मा आज प्रत्येकाशी बोलणार, माझा विश्वास राजा. धन्यवाद, तुझा आभार मानतो बापा. संदेश तो आशीर्वाद कर, प्रत्येकाच्या आत्मिक कान, आत्मिक नेत्र तू उघड. प्रार्थनेद्वारे प्रत्येकाच्या, वचनाद्वारे प्रत्येकाच्या अंतकरणात तू पीक दे राजा. 100 पट पीक ते वचन त्याच्या जीवनामध्ये काम करू द्यायचा दया कर, कृपा कर, तू सहाय्य कर आम्हाला. देखील तुझ्या आत्म्यानं संदेशाच्या द्वारे बोलण्यासाठी बापा प्रत्येक ओटा मुखा कंठाचा स्पर्श कर. EP6 प्रमाणे ज्ञान प्रकट आत्म्यानं बापा तुम्हाला भर. माझी इच्छा आहे बापा, तर तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या मुखातून शब्द पुढे द्यात. तुला आज जे आज भुकेल्यात वचनासाठी, त्यांना आज जे काही तुला शिकवायचं आहे त्याच गोष्टी तू माझ्या मुखामध्ये भर, असं तुला विनंती करतो बापा. तुझं नाव उंच करतो. मग ते प्रमाणे मागितलं दिलंच धन्यवाद. येशूच्या नावात मागतोय पिता, आमेन. Yes. प्रभूला धन्यवाद. आम्ही सध्या सुरुवात करण्यापूर्वी एक माझी सूचना आहे, जर तुमची पत्नी सोबत असेल तर तुम्ही पत्नीला सोबत घेऊन बसा. कारण संदेश हा दोघांसाठी आहे, पती पत्नीसाठी आहे. कारण तुम्ही पती पत्नी दोघं एक देह आहात. आणि वचन ऐकल्याप्रमाणे आम्ही एक देह असताना आम्ही एकटं आशीर्वादित होऊ नये, किंवा एकटंच आम्ही बदलण्याचा प्रयत्न करू नये. दोघं असाल तर दोघं तुम्ही नक्की बदलण्यासाठी आणि तुमचं कुटुंब आशीर्वादित होण्यासाठी नक्कीच त्यामध्ये मदत होईल. शक्य असेल तर तुमची पत्नी सोबत असेल तर तिला घेऊन बसा, थोडा वेळ प्रभूसाठी तुम्ही काढा. आणि जर पत्नी लांब असेल, तुमच्यापासून लांब असेल, तर त्यांना जॉईन होण्यासाठी सांगा. आणि मग तुम्ही आशीर्वाद व्हाल, असा माझा विश्वास आहे. आणि दुसरी एक महत्वाची सूचना, संदेश सर्वात प्रथम माझ्यासाठी आहे, माझ्या पत्नीसाठी आहे. आणि तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्या पत्नीसाठी सुद्धा आहे. आणि कोणीही संदेश संपल्यानंतर आपल्या पतीबरोबर किंवा पतीने आपल्या पत्नीबरोबर भांडू नका, की तुझ्यावरून वचन होतं, तुझ्यावरून वचन होतं, आणि त्यांना माझ्यावरून का सांगितलं, मग माझं काय त्यांना माहित आहे काय, तुम्ही काय पर्सनली फोन करून ब्रदरना काय सांगितलंय का. मला कुणाचाही फोन आलेला नाही, कुणीही मला काही सांगितलेलं नाही. आज मला जे काय सांगणार तो पवित्र आत्मा सांगणार, आणि पवित्र आत्म्याद्वारे मी तुमच्याशी बोलणार. आणि प्रभूचा या ठिकाणी अद्भुत कार्य होणार, असा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळं पती आणि पत्नी भांडू नका, की या गोष्टी होऊन पुन्हा देवाचा त्या ठिकाणी अपमान होईल, असं काय होऊ नये, असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही करणार नाही, तुम्ही एक सुंदर आणि छान अशी देवाची लेकर आहात.
माझा विश्वास आहे. या आम्ही संदेशाला सुरुवात करूया. आम्ही 2 भाग पाहिले, पती आणि पत्नी कशा रीतीने असावीत, आणि बरेचसे आम्ही उदाहरण पाहिलेले आहेत. मला थोडंफार आठवतं की संदेशामध्ये आम्ही भरपूर काय काय गोष्टी पाहिल्या की पतीने कसं जगावं, पत्नीनं पतीला कसं मान सन्मान करावा, आदर कसा करावा, सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. परंतु आज हा विषय आम्ही पाहत आहोत की वेगळं होण्याचं सुद्धा कारण काय आहे. पती आणि पत्नी सुंदररित्या राहत असतात, सर्व काही चांगलं चाललेलं असतं, आणि सर्व चांगलं चाललं असताना कधी कधी पती आणि पत्नीमध्ये दुरावा येतो, विभक्त होण्याची वेळ येते, आणि ते विभक्त होण्याची वेळ तिथपर्यंतच थांबत नाही, तर ती लांबपर्यंत जाते, आणि ती शेवटच्या निर्णयाला पोहोचते. जिथं प्रभूला ज्या गोष्टी करायच्या नाहीत तिथं मनुष्य आपल्या गोष्टी करतो, आणि प्रभूला दुसरं स्थान देतो. प्रथम स्थान तो देत नाही, दुसरं स्थान देतो. कारण त्याची स्वतःची इच्छा पूर्ण करणं, याचा अर्थ तो आपली प्रथम स्थान तो स्वतःला देत आहे, आणि दुसरं स्थान तो प्रभूला देत आहे. तर अशा रीतीनं आमच्या जीवनातून कधी घडू नये, यासाठी आम्ही नेहमी सावध आणि जागृत असलं पाहिजे. आज मला तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे शिकवायची आहे की तुम्ही प्रार्थना करत असाल, तुम्ही उपवास प्रार्थना करत असाल, तुमच्या कुटुंबामध्ये भरपूर तुम्ही गोष्टी आनंदाच्या करत असाल, आणि सर्व काही आशीर्वाद असेल, पण या गोष्टी घडत असताना कशा रीतीने सहज एकदम इझी मध्ये सैतान आमच्या कुटुंबामध्ये काम करतो, त्याची इझी काम करण्याची पद्धत काय आहे. तो अजिबात आपल्यासारखं तो त्रास करून घेत नाही, तो ताप करून घेत नाही, तो भरपूर डोकं लावत नाही, तो भरपूर हुशारीपणा करत नाही. त्याला इझी पद्धत खूप माहित आहे, कारण तो स्लो पाहिजे नाही. तो स्लो पाहिजे आहे. जसं आयुर्वेद औषध जसं भरपूर वर्षानंतर काम करतं, आणि ते एकदा काम करायला लागलं तर ते मुळापासून काम करतं, तशाच पद्धतीनं सैतान सुद्धा स्लो पाहिजे आहे. तो सुरुवातीला काम करतो, पण कुणाच्या लक्षात येत नाही, परंतु त्याचं काम त्याच्या अंताला नेऊन पोहोचतं, आणि ते मनुष्याचा शेवटी घात करतं. तिथं तिथं पोचल्यानंतर, घातापर्यंत पोचल्यानंतर, त्या सैतानाचं विष आम्हा सर्वांना दिसून येतं की त्यानं घात केला. म्हणून आमच्या जीवनात सैतान कशा पद्धतीने आज काम करत आहे हे आम्ही वचनाद्वारे आम्ही आज ऐकूया, लक्ष देऊन ऐकूया. वचन काय सांगते सुरुवात आम्ही पहिल्यापासून करूया. आम्ही वचन वाचूया. मार्क याचा 10वा अध्याय 7वं वचन पुन्हा एकदा आम्ही वाचून आम्ही देवाचं गौरव करूया आणि स्तुती करूया आणि संदेश सुरुवात करूया. यस. या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी चढून राहील, आणि ती दोघे एक देह होतील. वचन या ठिकाणी सांगत आहे की येशू ख्रिस्ताने विवाहासंबंधी सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगितली की यास्तव प्रभू म्हणत आहे या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापाला सोडेल, आणि आई बापाला सोडल्यानंतर तो पत्नीशी एकनिष्ठ राहील, तो एकजूट राहील. वचन सांगतंय की तो म्हणत आहे पुरुष आपल्या आई बापाला सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील, आणि ती दोघे एक देह होतील. ते दोघे एक देह होतील, ते एकत्र होतील. याचा अर्थ काय. पती आणि पत्नी हे दोन वेगवेगळे नाही. प्रभू सुरुवात आम्हाला या ठिकाणी सांगत आहे आम्ही पती पत्नी वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. भरपूर लोक कुटुंबामध्ये नेहमी म्हणतात की तू वेगळे आहेस, मी वेगळा आहे. सासू सासरे या गोष्टीबद्दल बोलतात की तू बाहेरून आलेले आहेस, तू परके आहेस, आणि माझा मुलगा बरोबर आहे. मुलीच्या घराकडचे कधी कधी आई वडील जावईच्या बाबतीत या प्रकारे ते राहतात की ते म्हणतात जावई त्याची जात चांगली नाही. तो नेहमी असाच असतो. तो नेहमी आमच्या मुलीला आईवरून बोलणार, आमच्या वडिलांना नावं ठेवणार, याच पद्धतीचा तो असतो. तो म्हणतो ते आई वडील म्हणतात की जावई आमचा नाही, मुलगी आमची आहे. जावईचं काही पण होऊ दे, पण मुलगी व्यवस्थित राहिली पाहिजे, असा आमचा पूर्ण विश्वास आहे, आणि आम्ही याच पद्धतीचं आम्ही काम करणार. वचन सांगते ते दोघे एक देह आहेत, आणि मनुष्य आणि मनुष्याच्या घरचे लोक त्यांना वेगवेगळे करतात. पहिली गोष्ट पती पत्नीच्या काही गोष्टी असतील तर नेहमी त्यांनी दोघांनी आपापसात मिटवावी. पहिला मुद्दा मी पाहत आहोत, नेहमी आम्ही पती पत्नीने काही पण आमच्यात गोष्टीमध्ये पर्सनल काही गोष्टी असतील, भांडण असेल, काही पण गोष्टी असतील, आम्ही नेहमी
दोघांनी एकमेकाच्या संमतीनं त्या गोष्टी मिटवल्या पाहिजे. त्यात ना माझ्या आई वडिलांना ना माझ्या पत्नीच्या आई वडिलांना, दोघांनाही आम्ही घेऊन ये, आमच्या शेजाऱ्याला आम्ही घेऊन ये, आमच्या मित्राला आम्ही घेऊन ये, कुणालाही आम्ही न घेता आम्ही दोघांनी समजूतदारपणाने एकमेकांशी आम्ही वंचना करून आम्ही एकमेकांबरोबर आदराने राहून आम्ही त्यांची समस्या समजून घेऊन आम्ही त्याच्यातून मार्ग काढून आम्ही या गोष्टी मिटवल्या पाहिजेत. याला म्हणतात चार भिंतीच्या आत ते भांडण मिटवणे. लोक चार भिंतीच्या आत प्रेम करतात आणि बाहेर चौकामध्ये आपल्या पती पत्नीचे भांडण घेऊन जातात. बऱ्याच पत्नीला सवय असते की भांडण झाल्यानंतर पतीवर रुसतात आणि 8 दिवस 10 दिवस पती बरोबर बोलत नाही, पण बाहेर जाऊन शेजारच्या घरी जातात, मैत्रिणीकडे जातात, आई वडिलांकडे जातात, एखाद्या मंडळीतल्या भाऊ बहिणीकडे जातात आणि तिथं जाऊन तोंड वाकडं करतात. तोंड वाकडं केल्यानंतर तो व्यक्ती विचारतो, अहो सिस्टर काय झालं, तुम्ही निराश आहात, आता तर तुम्ही असे तुम्ही कधी आम्ही तुम्हाला पाहिलं नाही. मग त्या पत्नीला संधी मिळते सगळं काय सांगायची. ती पत्नी सांगायला सुरुवात करते, माझ्या पतीबरोबर असं झालं तसं झालं, माझा पती ऐकत नाही. पती सुद्धा याच पद्धतीत असतात, आपल्या पत्नीवर रुसतात आणि बाहेर जाऊन या गोष्टी शेअर करत असतात. आपल्या मित्रांमध्ये, आपल्या आई वडिलांना, आपल्या भावंडांना, आपल्या बहिणीला, आपल्या चुलत्या चुलतींना, कोणी असतील ते इतर लोकांना ते शेअर करतात, परंतु पत्नी बरोबर कधीही ते चर्चा करत नाही. सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही पाहत आहोत, अशा कारणामुळे पती आणि पत्नी वेगळे होतात. हे अशा प्रकारचं त्यांचं बोलणं हे त्यांचं घटस्फोट पर्यंत जातं, डायव्होर्स पर्यंत जातं. नेहमी आम्ही चार भिंतीच्या आत आम्ही जसं प्रेम करतो आणि आम्ही ते गुप्त प्रेम ते फक्त पित्याला दिसतं की आम्ही किती देवाने जे जोडलेलं आहे ते आम्ही किती त्याचा आनंदाने उपभोग घेत आहोत, किती आम्ही आनंदाने ते आम्ही एकमेकांचं राखून ठेवलं आहे. अशा गोष्टी करत असताना आम्ही दार लावतो आणि चार भिंतीच्या आत त्या गोष्टी आम्ही प्रीतीच्या करत असतो. परंतु भांडण लागल्यानंतर 10 माणसं गोळा होतील अशाच पद्धतीचं आमचं वर्तन असतं. आणि हे वर्तनामुळे आम्ही आमच्या जीवनात आमच्या पत्नीला गमवतो, आमच्या पतीला गमवतो आणि आमची रिस्पेक्ट आम्ही गमवतो. देवानं जी पती आणि पत्नी या नात्यानं जी रिस्पेक्ट सुरुवातीला आम्हाला दिलेली असते ती रिस्पेक्ट आम्ही गमवतो आणि या रिस्पेक्टमुळे देवाचा त्या ठिकाणी अपमान होतो. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, समजून घ्या मला काय सांगायचं आहे. या अशा वर्तनामुळे देवाचा अपमान होतो, कारण तुम्हाला देवानं जोडलेलं आहे म्हणून तुम्ही एक देह व्हावं अशी देवाची इच्छा आहे. परंतु तुम्ही जर देवाच्या विरुद्धात जाऊन जर काम करत असाल तर याचा अर्थ तुम्ही प्रथम स्थान स्वतःला देत आहात आणि तुमच्या बुद्धीने तुम्ही चालत आहात, तुमच्या स्वतःच्या बुद्धीने तुम्ही चालत आहात. जर आमच्या बुद्धीने आम्ही चाललो तर नक्कीच पती आणि पत्नी वेगळे होणार, ते कधीही एक देह राहणार नाही. याच्यामध्ये 8वं वचन काय सांगते मी पाहूया. 8वं वचन, 8 आणि 9 वचन आम्ही वाचूया. ती पुढे 2 नवत तर एक देह आहे, म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. वचन सांगते इथून पुढे ती 2 नव्हे. ज्यावेळी त्याचं मॅरेज होईल, लग्न होईल आणि प्रभूच्या वचनासंबंधी त्या दोघांना, एक पुरुष आणि स्त्रीला एकत्र वचनासंबंधानं ज्यावेळी बांधलं जातं त्याच वेळी वचनाच्या बंधनाच्या द्वारे ती पती आणि पत्नी एक देव होतात. आणि वचन सांगते ती दोघं 2 नव्हेत, पुढे जाऊन ती 2 नव्हेत तर ती एकच आहेत. आणि एक असताना म्हणून देवानं त्यांना जे जोडलेलं आहे, जे त्यांना एकत्र केलं आहे, ते एकत्र असताना कधीही मनुष्याने त्याच्यामध्ये विभक्त होण्याची किंवा त्यांना करण्याची कधीही इच्छा बाळगू नये. कारण विभक्त करण्याची इच्छा ही प्रभूकडून नाही, ही सैतानाकडून आहे. बरीच लोक म्हणतात की मला पत्नी देवाने चांगली दिलेली नाही,
पत्नी काही विचार करतात की पती मला चांगले दिलेला नाही, एखाद्या वेळी ते बाहेर फिरायला जातात आणि दुसरे एखादं श्रीमंत कपल बघतात किंवा एखादी फॅन्सी कपल बघतात किंवा एखादी चांगलं मजा करणारं आनंद करणारं कपल बघतात, तर त्यांच्या मनामध्ये पती असू दे किंवा पत्नी असू दे, दोघांच्याही मनामध्ये सैतान त्यावेळी स्लो पॉइझन मध्ये तो काम करायला सुरुवात करतो की बघ त्याच्याकडे किती आनंदी आहेत, असा तुला नवरा मिळाला पाहिजे होता. पतीच्या मनात घालतो अशी तुला पत्नी मिळाली पाहिजे, किती सुंदर आहे ती बघ, किती ती फॅन्सी आहे बघ, तिचा लुक किती छान आहे, तिचा ड्रेस किती छान आहे, तुझी पत्नीने काय घातलंय बघ. पत्नीच्या मनात घालतो तो नवरा बघ किती आपल्या पत्नीला चिकटून आहे, कसं तो आपल्या पत्नीबरोबर आनंद करत आहे, तुझा पती तुला किंमत देत नाही, तुझा पती तुला रिस्पेक्ट देत नाही. अशा प्रकारचं सैतान त्याच क्षणाला पती आणि पत्नीच्या मनात कार्य करायला सुरुवात करतो आणि या सुरुवातीच्या द्वारे पुढे जाऊन ती वेगवेगळं होण्याच्या निर्णयामध्ये पोहोचतात. परंतु प्रभू म्हणत आहे वेगवेगळं होऊ नका बाबांनो, कारण मी तुम्हाला जोडलेलं आहे आणि जोपर्यंत मीच वेगळं करणार नाही तोपर्यंत तुम्ही वेगळं होऊ शकत नाही. आणि तुम्ही जर स्वतःच्या मनाने वेगळं होत आहात तर तुम्ही माझ्या आज्ञेचं, माझ्या पूर्ण नियमशास्त्राचं तुम्ही उल्लंघन करत आहात. आम्ही उल्लंघन करणार कधीही नसावं. सांगते पुढे जाऊन ते एक देव नाहीत, एक देव होतील, दोन नव्हे ते एक देव होतील. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्यानं कधीही तोडू नये. सैतान सुद्धा त्यांना तोडू शकत नाही. पती आणि पत्नीना सैतान कधीही तोडू शकत नाही. मी तुम्हाला एक सुंदर आणि एक खूप अद्भुत एक उदाहरण तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल की प्रभू कधी तोडत नाही आणि सैतानाला सुद्धा तोडण्याची तो परवानगी देत नाही. कशाद्वारे आम्ही पाहूया. इयोब आम्हाला माहित आहे, इयोबाचं उदाहरण आम्हाला माहित आहे. तुम्ही कधी विचार केला आहात काय की इयोब ज्यावेळी सैतानानं त्याची परीक्षा घेण्यास ठरवलं, सुरुवातीला इयोबाच्या संपत्तीवर हल्ला झाला, दुसऱ्या वेळेला इयोबाच्या पूर्ण लेकरांवर हल्ला झाला, संपत्ती निघून गेली, गुरेढोरे मारली गेली आणि दुसऱ्या वेळेला त्याची मुलं आणि मुली मारली गेली. तिसऱ्या वेळेला त्याला आजारपण देण्यात आलं आणि इयोब नक्षकांत वचन सांगते म्हणजे नखामध्ये सुद्धा त्याच्या जखमा झाल्या होत्या. एकही जागा सैतानानं सोडली नाही, असं महाभयंकर आजारानं त्याला पिडलं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सैतानानं सगळ्यांना मारलं परंतु त्याच्या पत्नीला मारलं नाही. का त्याच्या पत्नीला मारलं नाही? कारण वचन सांगते पती आणि पत्नी एक देह आहेत. जर पत्नीला मारलं तर इयोबाला सुद्धा मारणं त्याला भाग होतं, कारण दोघातलं एकालाही कुणालाही मारलं तर ते एक देहामध्ये तो हल्ला करत आहे आणि प्रभू त्याला परवानगी देत नाही. म्हणून प्रभू सुरुवातीला म्हणला तुला काय करायचं ते कर, तुला कशा पद्धतीने इयोबाची परीक्षा घ्यायची असेल ती घे, पण त्याच्या जीवाला तो हात लावू नको. पण सैतानाने एक चांगला विचार केला त्या ठिकाणी. तो म्हणला की मी जीवाला त्याचा हात लावणार नाही तर त्याच्या पत्नीला सुद्धा मला हात लावता येणार नाही. कारण काय? कारण ती दोघं एक देह आहेत. ते दोघे एक देह आहेत म्हणून त्याच्या पत्नीला मारता आलं नाही. सैतानाला त्याच्या पत्नीला जखम सुद्धा देता आली नाही, कोणत्याही प्रकारे तिच्यावर हल्ला करता आला नाही. त्याच्या मुलांना त्यानं मारलं, त्याच्या संपत्तीला त्यानं लुटलं, परंतु त्याच्या पत्नीला हात लावता आला नाही. माझ्या भावानं बहिणीनो, कारण ती दोघं एक देह आहेत. पत्नी मेली असती तर इयोब सुद्धा मेला असता, कारण ते एकच आहेत, ते दोन नाहीत, ते एकच आहे. म्हणून प्रभू म्हणताय मी जोडलेला आहे, कुणीही त्याला तोडू शकत नाही. तो सैतान जो इथं या जगाचा नाश करण्यासाठी टपलेला आहे, आजच्या युगाचा जो दैवत आहे, तो सैतान सुद्धा तुमच्या दोघांमध्ये विभक्त आणू शकत नाही. आणि आम्ही त्याचा विचार जर केला तर जर सैतानाला जर त्याला विभक्त करता येत नाही तर आम्ही कोण आहोत ते आम्ही पत्नीला आणि आमच्या पतीला आम्ही सोडून देऊ शकतो. आम्ही कधी विभक्त करू शकत नाही, आम्ही कधी विभक्त होऊ शकत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत वचनाप्रमाणे आम्ही बांधले गेले आहोत आणि आम्ही एकमेकांना साथ दिली पाहिजे. माझ्या मित्रांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, समजून घ्या. पती कोणत्याही परिस्थितीत असेल, पत्नी कोणत्याही परिस्थितीत असेल, कधी तिची साथ सोडू नका, कारण तुम्ही एकच आहात. जर तुम्ही त्याची साथ सोडताय याचा अर्थ तुम्ही स्वतःला देखील प्रभूपासून सोडलेला आहे. तुम्ही स्वतःला सुद्धा प्रभूपासून सोडलेला आहात आणि प्रभूची ही इच्छा नाही.
प्रभू तुम्हाला जर तुम्ही पती आणि पत्नीला जर तुम्ही एकमेकांना वेगळं करत आहात, तुम्ही स्वतःच्या निर्णय वेगळे करत आहात, तर याच्यामध्ये प्रभूचा अपमान आहे. आणि सैतान याचीच वाट पाहत आहे की तुम्ही स्वतःहून तोडावं, कारण त्याला तोडता येत नाही. जर त्याला तोडता येत असतं तर त्याने योबाच्या पत्नीला सुद्धा मारून टाकलं असतं. परंतु त्याला वचनाप्रमाणे ती एक देह असल्यामुळे त्याला पत्नीला हात लावता आलं नाही. हे भरपूर डीप गोष्ट आहे, समजून घ्या. पत्नी आमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि पत्नीसाठी पती किती महत्वाचा आहे. हे दोघे एक देह आहेत. म्हणून आम्ही नेहमी कधीही एकमेकापासून वेगळं होण्याचा विचार करू नये. भावांनो बहिणींनो, कधी वेगळं होण्याचा विचार करू नका. तुमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये परीक्षा येतील, वेगवेगळे होण्यासारखे निर्णय घेण्यापर्यंत तुमच्या परीक्षा होतील, परंतु त्या परीक्षेमध्ये तुम्ही धन्यवाद द्या. तुम्ही आपल्या पतीसाठी म्हणा, प्रभू धन्यवाद, मला एक सुंदर पती दिलास. या परीक्षेमध्ये त्यानं माझा साथ सोडलेला नाही. तुम्ही पत्नीसाठी प्रार्थना करा, प्रभू तुला धन्यवाद, माझी परिस्थिती इतकी हालाकीची असताना माझी पत्नी माझ्याबरोबर जडून राहिली, ती माझ्याबरोबर घट्ट राहिली, माझ्या परिस्थिती चालली आणि माझा तिनं साथ सोडलेला नाही. धन्यवाद प्रभू. आणि प्रभूला धन्यवाद देऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पतीला आणि पत्नीला धन्यवाद द्या. थँक्यू म्हणा. पत्नीला म्हणा थँक्यू, कारण तू माझ्या बरोबर साथ माझी चांगली दिली देत आहेस आणि या कठीण परिस्थितीमध्ये तू माझ्याबरोबर चालत आहेस. माझ्या चांगल्या वेळेमध्ये सुद्धा चाललीस आणि वाईट वेळ आल्यानंतर मला तू सोडून दिलं नाहीस. प्रभूला धन्यवाद द्या आणि आपल्या पत्नीला आणि पतीला सुद्धा तुम्ही धन्यवाद द्या, कारण त्यांना ज्यावेळी तुम्ही धन्यवाद देताय त्यांना सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणताय. वचन सांगते, प्रभू म्हणतोय तुम्ही माझं सुद्धा गौरव करत आहात, कारण तुम्ही एक देह आहात. आणि तुम्ही एक देहाने जर तुम्ही गौरव एकमेकाचे तुम्ही प्रशंसा करत आहात, तर देवाची सुद्धा त्या ठिकाणी प्रशंसा होत आहे माझ्या प्रियांनो. म्हणून आम्ही वचन सांगते त्याप्रमाणे आम्ही दोन नाही. पहिला मुद्दा तुम्ही चांगला आठवणी ठेवा, पती आणि पत्नी दोन नाहीत, पती आणि पत्नी एकच आहेत. आणि आम्ही एक कधीही एकमेकापासून वेगळं होऊ शकत नाही. एकटा एकट्यापासून कधीही वेगळा होऊ शकत नाही. आम्ही दोघे एक देह आहोत. वचन सांगते लग्न हे देवानं जोडलेलं आहे आणि ज्यानं जोडलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही नेहमी जगावं. मनुष्याला लग्न तोडण्याचा आणि विवाह तोडण्याचा, पत्नी आणि पतीपासून वेगळे करण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही, देवानं सुद्धा दिलेला नाही. कोणत्याही गोष्टीने आपण वेगळं होऊ नये असं मला वाटतंय आणि प्रभूला देखील वाटत आहे. आणि तुमच्या मनाला आज काय वाटते मला ठाऊक नाही, परंतु माझा विश्वास आहे वचनाच्या द्वारे तुम्ही आज विचार करणार की मी माझ्या पती आणि पत्नीपासून मी कधीही वेगळं होणार नाही, कधी वेगळं होणार नाही. वचन सांगते त्याप्रमाणे आम्ही एक देह आहोत. आम्ही कधी सैतान आमच्या समोर आम्ही वेगवेगळं व्हावं म्हणून तो आमच्या समोर वेगवेगळे समस्या ठेवेल, वेगवेगळ्या अडचणी ठेवेल, वेगवेगळ्या त्या गोष्टीमध्ये आम्हाला तो भडकवण्याचा प्रयत्न करेल, भटकण्याचा प्रयत्न करेल. परंतु आम्ही त्या सर्व गोष्टीमध्ये जर आम्ही आमच्या पतीला आणि पत्नीला सोबत घेऊन चालत आहे तर सैतान त्या ठिकाणी हारलेला आहे. परंतु आम्ही जर साथ सोडलेला आहे तर सैतान त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. आज आमच्या हातामध्ये आहे, सैतानाला जिंकवायचं आहे का सैतानाला खाली पडायचं आहे. परिस्थिती आल्यानंतर, दुःख आल्यानंतर, समस्या आल्यानंतर आम्ही त्याला खाली पाडायचं आहे का आम्ही त्याला विजयी करायचं आहे, आमच्या हातामध्ये आहे. आमच्या हातामध्ये आहे. वचन आम्हाला काय सांगते आम्ही पुढे पाहूया. पहिली गोष्ट आम्ही एक मुद्दा पाहिला की आम्ही एक देह आहोत आणि एक देह असताना सैतान आम्हाला वेगळं करण्यासाठी टपलेला आहे, कारण तो देवाच्या सुद्धा विरोधात आहे. आणि देवानं ज्यावेळी पती पत्नी निर्माण केली, नर आणि नारी निर्माण केली, त्यावेळी सैतानानं आदाम आणि हवेला सुद्धा भुरळ घातली, हवेला भुरळ घातली. हवेच्या द्वारे आदामाचा सुद्धा वापर झाला आणि त्या दोघांना त्यानं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. तो नेहमी विरोधात आहे हे लक्षात ठेवा. सैतान विरोधात आहे. आणि एक स्लो पॉइजन त्याचं कोणतं आहे, वेगळं होण्यासाठी कुटुंबामध्ये पती पत्नीना तो इतर कोणत्या गोष्टीमध्ये जर खाली पाडायला त्याला समजलं नाही, जमलं नाही, तर तो कोणती गोष्ट वापरतो, तो सोपी पद्धत वापरतो. तो रागाचा दुष्ट आत्म्याला आमच्या कुटुंबामध्ये पाठवतो आणि जो रागिष्ट आहे त्याच्या जीवनावर तो हल्ला करण्यासाठी तो सुरुवात करायला लावतो. पत्नी रागिष्ट असेल तर पत्नी कमजोर असेल त्या गोष्टीमध्ये की तिला राग आवरत नसेल, तिला राग जर सण होत नसेल तर सैतान त्या व्यक्तीचा ताबा घेणार आणि त्याच्याद्वारे
तो वेगळं करण्याचा आम्हाला प्रयत्न करणार. बऱ्याच कुटुंबामध्ये बहिणी नेहमी म्हणत असतात, मला खूप राग आहे, तुम्ही असं करता मला याचा राग येतो, तुम्ही हे करता मला भरपूर राग येतो. राग तुमचा तुम्हाला वेगळा करत आहे. बहिणी रागामध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतात, डिवॉर्स पर्यंत पोहोचतात. का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणतीही गोष्ट झाली नाही. कारण राग आल्यानंतर आज रागाबद्दल तुम्हाला भरपूर गोष्टी माहित असतील, परंतु आम्ही थोडं डीप मध्ये जाऊया. जे देवाच्या आत्म्यानुसार जे आम्ही आज बोलत आहोत, राग कशा पद्धतीने आम्हाला वेगळा करतो. राग मनुष्याला सगळ्यात पहिला निराश करतो. तो चिडचिडपणा झाल्यानंतर तो एकमेकांच्या मध्ये रुसवा फुगवाचा आत्मा पाठवतो आणि पती पत्नी ज्यावेळी रागामध्ये भांडतात, भांडल्यानंतर ते रुसतात, ते बोलायचं बंद होतात. बोलणं बंद करतात. त्याचा अर्थ काय? तो मनुष्य त्यावेळी एकटा पडतो. बहीण बोलत नसेल तर ती एकटी पडते, भाऊ बोलत नसेल तर तो एकटा पडतो. आणि म्हणून प्रभू म्हणला, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका आणि सूर्य मावळेपर्यंत तुम्ही समेट करा. सूर्य मावळण्याच्या आधी तुम्ही राग घालवून टाका आणि तुम्ही समेट करा. परंतु बहिणींचा राग आठवडाभर जात नाही, महिनाभर जात नाही, वर्षभर जात नाही. काय काय बहिणी जोपर्यंत सोन्याचं काहीतरी गिफ्ट येत नाही किंवा चांगली साडी येत नाही तोपर्यंत राग जात नाही. आणि काय काय भाऊ ते बहीण जोपर्यंत ती पत्नी आपल्या इच्छेप्रमाणे काहीतरी करत नाही किंवा आपल्याला लाडी गोडी लावत नाही, आपल्याला जवळ करत नाही, तोपर्यंत राग जात नाही. प्रभूने सांगितलेलं आहे, सूर्य मावळण्याच्या आधी तुम्ही समेट करा. कारण अंधाराच्या सत्तेत सैतान तुमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करणार. रागामध्ये मनुष्य सर्वात पहिला तो एकटा होतो, तो पत्नीपासून वेगळा होतो, पत्नी पतीपासून वेगळी होते. मग थोडे थोडे ते लांब जातात आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो आणि त्यांच्यामध्ये राग वाढतो आणि भांडण वाढतं आणि वाढल्यानंतर ते दोघे अजून जास्त पुढच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. राग या पद्धतीचा असतो आणि सैतान फक्त थोडीशी फुणगी टाकतो, थोडीशी न दिसण्यासारखी तो ठिणगी टाकतो आणि आपोआप ते रान पेटलं जातं. हे स्लो पॉइजन आहे, समजून घ्या. आम्ही ज्या पद्धतीने पाहत आहोत, राग आम्हाला वेगळं करतो, राग मनुष्याला एकटं करतो आणि सैतान एकटं असणाऱ्या व्यक्तीवर त्याला खूप इझी जातं त्याला हल्ला करण्यासाठी. ज्यावेळी पती पत्नी एकत्र आणि प्रीतीमध्ये असतात, सैतानाला हलवणं त्या कुटुंबाला भरपूर अवघड असतं. परंतु ज्यावेळी पती पत्नी भांडतात आणि पती पत्नी वेगळे होतात, रुसतात फुगतात आणि ज्यावेळी ते वेगवेगळे होतात, सैतानाला खूप इझी जातं. तो आरामशीर आपल्या सिंहासनावर बसून तो त्यांना वेगळं करतो आणि एकटं असणाऱ्या व्यक्तीवर तो हल्ला करतो आणि एकटा असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करत असताना तो लगेच जो एकटा आहे त्याच्या मनामध्ये तो गोष्टी घालायला सुरुवात करतो की बघ, तू इतकं तिच्यासाठी चांगलं केलंस आणि आता ती तुझ्यावर रागवली आहे, बघ तुझ्या जवळ येईना, तुला किंमत देईना, तुला रिस्पेक्ट देईना. अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये उभारत असतील तर तो आत्मा कुणाचा बोलत आहे याचा पहिला तुम्ही विचार करा. आणि जे विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत त्याला त्याच क्षणाला तुम्ही म्हणा, जे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत येशूच्या नावामध्ये ते रद्द होऊ द्या, कारण ते विचार सैतानापासून आहेत. प्रभू कधी असं म्हणणार नाही की बघ ते असं झालं तसं झालं आणि तू त्याच्यावर रागव, अजून बोलू नको. प्रभू कधीही अशा गोष्टी दाखवणार नाही आणि सांगणार नाही. पण सैतान आमच्या कानामध्ये फुकणार, बोलू नकोस, तिला चांगलं चांगलं काय आणून देऊ नकोस, तिच्या इच्छेप्रमाणे करू नको, बघ ती तुला काय रिस्पेक्ट देते, बघ तू पत्नीला तू सांगेल बघ तुला पती काय रिस्पेक्ट देतोय, काही उपयोग नाही तुझा, त्यापेक्षा तू वेगळं राहा, तू एकटी कमवून खाऊ शकतेस, तू एकटी राहू शकतेस. पतीला म्हणेल अरे तुला दुसरी मिळेल, सोड तिला, व्यभिचार कर. अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये सैतान एका रागाच्या ठिणगीद्वारे इतक्या मोठ्या निर्णयापर्यंत तुम्हाला तो नेऊ शकतो. आणि ज्यावेळी तो नेईल त्या रागामध्ये सर्व गोष्टी होत असताना लक्षात ठेवा, त्या सर्व गोष्टी होत असताना सैतान तुमच्यावर हल्ला करेल आणि त्याला काम करण्यासाठी सोपं जाईल, त्याला काम करण्यासाठी
सोपं जाईल. आणि ज्यावेळी सैतान आम्हाला वेगळे करतो, लक्षात ठेवा, वेगळं केल्यानंतर तो सगळ्यात पहिला हल्ला कुठं करतो? आमच्या मेंदूवर करतो, आमच्या ब्रेनवर करतो. कारण विचार इथून येतात आणि विचार आमच्या मनामधून वर ज्यावेळी बुद्धीमध्ये जातात त्यावेळी आम्ही अति हुशारपणा दाखवतो. पत्नी असेल पती असेल, दोघांपैकी कुणी, दोघेही अति हुशारपणा दाखवतात आणि त्यांना वाटतं आता रागाच्या भरामध्ये मी जे निर्णय घेत आहे ते सर्व काय माझं बरोबर आहे, सर्व काय बरोबर आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एकटं होताय, तुम्ही वेगवेगळं होताय, सैतान नेहमी तुम्हाला आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या चुकाच दाखवायला सुरुवात करेल. परंतु त्या व्यक्तीनं तुमच्यासाठी जे चांगलं केलेलं आहे त्या गोष्टी तो दडवून ठेवेल. का? कारण चांगल्या गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर तुमचं मन पागळेल, तुमचं मन काय होईल, त्याच्याद्वारे तुमचं मन बदलेल आणि तुम्ही कदाचित पती पत्नी पुन्हा एकत्र येशील आणि देवाचा गौरव होईल. म्हणून तो काय करतो, नेहमी तुम्हाला चुका दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग तो चुका कशा पद्धतीने दाखवतो? तो म्हणतो अरे 2 वर्षापूर्वीची आठवण कर, 2 वर्षापूर्वी सुद्धा तुला असंच तिनं केलं होतं. 2 वर्षापूर्वीची आठवण कोण करून देतं? प्रभू करून देत नाही, सैतान करून देतो. आम्ही विसरलेला असतो, पण तो सैतान आमच्या बुद्धीवर हल्ला करून आम्हाला रिमेंबर ती गोष्ट करतो आणि रिमेंबर गोष्ट केला असताना आम्हाला पुन्हा ते पापात पाडण्यासाठी तो आमचा प्रयत्न आम्हाला करत असतो. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आठवून देतो, मग आम्ही भांडणामध्ये 2 वर्षापूर्वीची गोष्ट काढतो. अहो तुम्हाला काय माहित नाही, 2 वर्षापूर्वी पण ही अशीच आहे. मग 2 वर्षापूर्वी जर केलं आणि आता केलं याचा अर्थ ती बदललेलीच नाही. एक संधी द्या बदलण्याची, आपल्या पत्नीला आपल्या पतीला बदलण्याची संधी द्या. ज्यावेळी तुमच्या मनात तिच्याविषयी राग निर्माण होईल, आपल्या पतीविषयी किंवा पत्नीविषयी, तुम्ही वचन काढा, पवित्र शास्त्र वाचा आणि डोळे दाखवून आपल्या पत्नीनं आपल्या पतीनं आपल्यासाठी किती चांगल्या चांगल्या गोष्टी केल्यात त्याचीच फक्त तुम्ही आठवण करा. पवित्र आत्मा सांगा की पवित्र आत्मा माझ्या पतीनं माझ्यासाठी किती चांगल्या गोष्टी केल्यात, माझ्या पत्नीने किती चांगल्या गोष्टी केल्यात, तुम्हाला दाखव. पवित्र आत्मा तुम्हाला दाखवायला सुरुवात करणार, लवकर लवकर दाखवणार, कारण तुम्ही एकत्र यावं. मग तुम्ही विचार करा, अरे मी आजारी होतो, माझी पत्नी रात्रभर झोपली नाही, माझं पाय ती दाबत होती, मला तिने औषध आणून दिली, मला तिने हाताने चारलं कारण मला खाता येत नव्हतं. पत्नी तुम्ही चांगल्या आठवणी करा की माझा पती माझ्यासाठी इतकं कष्ट करतो, तो माझ्यासाठी पूर्ण कामावर गेल्यानंतर तो अपमान सहन करतो, आपल्या बॉसच्या आपल्या मालकाच्या शिव्या खातो, तो ऐकून घेतो, निंदा सहन करून घेतो, परंतु आम्हाला कोणत्याही गोष्टी कमी करत नाही आणि आम्हाला तो आनंदात ठेवतो. ज्यावेळी राग येईल तुम्ही चांगल्या गोष्टी आठवण्याची सुरुवात करा. राग 2 मिनिटाच्या आत, 2 सेकंदाच्या आत, ऑन दी स्पॉट त्याच क्षणाला पळून जाईल येशूच्या नावामध्ये. कारण चांगल्या गोष्टी तुम्हाला त्या वाईटापासून दूर नेतील आणि वचन ज्या रीतीने आम्हाला माहित आहे, प्रभू म्हणला वाईटाने फेड करू नको तर बऱ्याने वाईटाची फेड कर. कारण ज्यावेळी तुम्ही बऱ्याने वाईटाला जिंकताय, अशाने तुम्ही त्याच्या मस्तकावर निखाराची रास करताय. आम्ही नेहमी रागात असताना, भांडणामध्ये असताना माझ्या पत्नीनं किती माझ्यासाठी कष्ट खाल्ले आणि किती माझ्याबरोबर एक निष्ठा आहे. चांगल्या गोष्टी आठवायला सुरुवात करा. सैतानाला तुमच्या बुद्धीवर हल्ला करता येणार नाही आणि सैताना तुमच्या कुटुंबामध्ये त्या विभक्त करण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही आणि त्याला जमणार नाही तुमच्या कुटुंबाला हलवणं. का? कारण तुम्ही चांगला विचार करत आहात आणि चांगला विचार प्रभूला आवडतो आणि प्रभू त्यानंतर त्याचं काम करायला सुरुवात करेल आणि तुम्ही पती पत्नी, माझा विश्वास आहे नक्कीच त्या क्षणाला राग घालवून तुम्ही एकत्र येशील, असा माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही दुसरी गोष्ट पाहूया आणि या मेंदूवर काम करत असताना त्याच्यामध्ये आम्ही दुसरी गोष्ट पाहूया की मेंदूवर हल्ला जर करायचा नसेल, सैतानाचा जर आमच्या मेंदूवर हल्ला होऊ नये असं जर तुम्हाला वाटते, तर आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही स्वतःला प्रत्येक वेळी मर्यादा घातली पाहिजे. बोलण्यामध्ये असू दे, वागण्यामध्ये असू दे, एखादी गोष्ट शिकवण्यामध्ये असू दे, आम्ही स्वतःला मर्यादा घातली पाहिजे. पौल म्हणतो, पौल वचनामध्ये म्हणतो की मी माझ्या शरीराला कुंदलतोय, मी माझ्या शरीराला दास करून ठेवले, मी बंधनामध्ये बांधून ठेवले, मी स्वतः त्याला बांधून ठेवले म्हणतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ पौल म्हणतोय
आम्ही माझ्या स्वतःच्या शरीराला माझ्या कयात ठेवले, आम्ही स्वतःला मर्यादामध्ये जर ठेवले तर आमच्या कुटुंबामध्ये कधी भांडण होऊ शकत नाही, आणि भांडण झालं नाही तर पती पत्नी वेगळं होऊ शकत नाही. इथपर्यंत माझा विश्वास आहे तुम्हाला समजला असेल. दुसरा मुद्दा आम्ही पाहूया, का आमच्या कुटुंबामध्ये पती पत्नी वेगळे होतात. दुसरा आम्ही पॉइंट बघूया, शब्द कशामुळे वेगळे होतात? शब्दामुळे. दुसरी सैतानची सोपी पद्धत, शब्दाच्या द्वारे तो कुटुंबामध्ये काम करतो आणि कुटुंब तोडण्यासाठी तो शब्दाचा वापर करतो. शब्द काय काम करतात आम्ही पाहूया वचनातनं. नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय, नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय, त्याचं 20 आणि 21 वचन काय सांगते? नीतिसूत्र 18, 20 आणि 21 वाचूया आपण. मनुष्याला आपल्या तोंडापणाची फळे पोटभर खावी लागतात, त्याला आपल्या वाणीचे पीक भोगावे पाहिजे. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. वचन सांगते या ठिकाणी, पहिली गोष्ट 20वे वचन आम्हाला काय सांगते? मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे भोगावी लागतात, पोटभर खावी लागतात. वचन ज्या रीतीने आम्हाला सांगत आहे की जर आमच्या कुटुंबामध्ये आम्ही फळं वाईट आम्ही घेत आहोत, वाईट फळं आमच्या कुटुंबामध्ये असतील तर ती आम्हाला खावी सुद्धा लागणार, कारण आम्ही फळं आणलेली आहेत, आम्ही स्वतः ती फळं आणलेली आहेत खाण्यासाठी, तर आम्हाला खावी सुद्धा लागतील, कारण त्या फळाची निवड आम्ही स्वतः केलेली आहे. त्या फळाची निवड आम्ही स्वतः केलेली आहे, म्हणून आम्हाला ती फळं खावी लागणार. प्रभू या ठिकाणी सांगत आहे सलमोन राजाच्या द्वारे. तो म्हणत आहे की मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे. आता फळ कुठून येतं? फळ कुठून येतं? झाडाच्या द्वारे. झाड कसं उगवतं? बीच्या द्वारे. याचा अर्थ सैतान सोपी पद्धत वापरतो. तुमच्या अंतःकरणामध्ये पतीच्या किंवा पत्नीच्या रागामध्ये असताना तो काय करतो? आमच्या अंतःकरणामध्ये सुरुवातीला तो वाईट वाईट शब्द पेरतो. शब्द म्हणजे बी आहेत. दुसरा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, शब्द हे बी आहेत, कारण बी पासून रोप उगवते, रोपापासून झाड होतं आणि त्या झाडाला फळे लागतात. शब्द हे बीज आहेत, आणि सैतान आमच्या मनामध्ये वाईट वाईट बीज पेरतो, शापाचे बीज पेरतो, शिव्या गाळीचे बीज पेरतो, रागाचे बीज पेरतो, आणि रागामध्ये आम्ही जे शब्द उच्चारलेले आहेत तेच बीज आम्ही पेरलेला असतो. आणि वचन सांगते जे काही तुम्ही पेरणार तेच उगवणार. काही काही पती आणि पत्नी घरामध्ये भांडण लागल्यानंतर म्हणतात याच्यापेक्षा मला चांगलं काहीतरी मिळालं असतं, याच्यापेक्षा सुंदर नवरा मिळाला असता, कुठं येऊन मी पडलो, देवाला काही दिसलं का नाही, देवानं असली कसली माझी निवड केल्या, कसलं देवानं माझ्या पदरात टाकले. पती म्हणत असतोय कसली बाई माझ्या गळ्यात बांधले, हिच्यापेक्षा ती भारी, किती आपल्या नवऱ्याला समजून घेते, तिच्यापेक्षा तो शेजारी बरा, हिच्यापेक्षा मी खुळी केली असती तर बरं झालं असतं. ज्यावेळी ही नको आणि दुसरी पाहिजे, किंवा पत्नी म्हणतात हा नको किंवा दुसरा पाहिजे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये व्यभिचाराचं बीज पेरत आहात. आणि आज जगामध्ये पती आणि पत्नी आपल्या पती आणि पत्नीला सोडून बाहेर व्यभिचार करतात. ते बाहेर सेक्स लाईफ मध्ये ते अडकलेले आहेत, बाहेर ते अफेअर्स मध्ये अडकलेले आहेत. याचं कारण कोण आहे? स्वतः ते कारण आहेत, कारण त्यांनी स्वतःच्या अंतःकरणामध्ये ते शब्द पेरलेले आहेत की मला ही नको, मला ती भारे. सैतान तुमचे शब्द पकडतो आणि त्याला खत पाणी घालतो आणि त्याचं पीक उगवतो, आणि ते फास्ट पीक उगवतं आणि त्याला फळे सुद्धा फास्ट लागतात, आणि फास्ट प्रकारे आमचा नाश होतो. इतकं सोपं नाही चांगलं बीज उगवणं. चांगलं बीज उगवत असताना त्याला भरपूर कष्ट आहेत, त्याला भरपूर वेळ आहे, आणि त्याला संयम राखणं गरजेचं असतं. परंतु वाईट झाड, जसं तुम्ही शेतामध्ये रानामध्ये एखादी गेला असाल तर तुम्ही बघा,
ऊस जर तुम्ही लावला असाल किंवा ज्वारी गहू तुम्ही लावला असाल तर ते भरपूर दिवसांनी उगवतं, परंतु तणकड जे असतं, जे काटे असतात ते फास्ट उगवले असतात आणि त्याला पेरायची सुद्धा गरज नसते. तशाच प्रकारे आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा आम्ही रागाच्या भरामध्ये जे शब्द वापरतो, ही नको ते नको, त्याचा अर्थ आमचं जीवन आम्ही स्वतः विचारामध्ये अडकवत आहोत. सैतान म्हणतो ही नको तुला, ठीक आहे, मग अजून तिच्याविषयी मनात आमच्या द्वेष चालू करतो की तिच्यामध्ये आता मला इंटरेस्ट नाही, माझी पत्नी मला आवडत नाही, ती अशीच झाल्या, ती काळीच पडल्या, ती जाडच झाल्या, ती बारीकच झाल्या, ती आता तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या, तिचा आता सुंदरपण निघून गेले, किंवा पत्नी या पतीविषयी असे विचार करत असेल, मग ते बाहेर व्यभिचारामध्ये निघतात. सैतान आमच्या जीवनामध्ये ते बीज आम्ही जे स्वतः पेरलं असतं त्याला तो खत पाणी घालायला सुरुवात करतो आणि खत पाणी घातल्यानंतर ते फळ व्यभिचाराचं सगळ्यात मोठं फळ ते आमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होतं आणि ते फळ लोक खायला चालू करतात. काही विश्वासू लोक मी पाहिलेले आहेत, चर्चमध्ये सुद्धा त्या गोष्टी ते करत आहेत, मंडळीमध्ये सुद्धा ते गोष्टी करत आहेत. त्यांना विचार पडला नसेल की त्यांना वाटतं की मला कुणी पाहत नाही, परंतु देव आणि सैतान दोघंही त्यांना पाहत आहे. आणि सैतान पाहत आहे की कधी मी त्याला घेऊन जाऊ, आणि देव त्याला पाहत आहे की कधी याला यातून मी बाहेर काढू. कित्येक आज विश्वासू लोक त्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत माझ्या प्रियाने. त्याला कारणीभूत कोण आहे? स्वतः आम्ही आहोत. आम्ही वाईट शब्दाचं बी आम्ही पेरलेलं आहे आणि या शब्दामुळे, या पेरलेल्यामुळे आमच्या जीवनात आज त्याच गोष्टी उगवत आहेत. तुम्ही ऐकलं असेल, आपल्या बॉयफ्रेंडसाठी आज आपल्या पत्नी त्या निळ्या ड्रम मध्ये मारून टाकतात. व ज्या पत्नीनं आनंदानं किती पैसे खर्च करून आपल्या पत्नीला आपल्या घरामध्ये आणलेला असतं, एक विश्वास तिच्यावर टाकलेला असतो आणि सर्व घरात जबाबदारी तिच्यावर दिल्या असतात, आपला आत्मा त्याला सोपवून दिला असतो, आणि पत्नी काय करते? आपल्या पतीला इझीपणे संपवते. मी परवा एक बातमी वाचली की आपल्या बॉयफ्रेंडसाठी पत्नीने इतका मोठा निर्णय घेतला की आपल्या पतीला आपल्या बॉयफ्रेंड सोबत मिळून तिनं मारलं. फक्त मारलं नाही तर त्याच्या बॉडी समोरच, ती तिथं समोर त्याच्या समोरच ती व्यभिचार करू लागली ते आपल्या बॉयफ्रेंड सोबत. तिला त्यात आनंद वाटला, परंतु तिचा आनंद तिला कुठं घेऊन जात आहे तिला समजत नसेल. त्यापैकी आज कित्येक पती सुद्धा पत्नीला मारत आहेत, छळ करत आहेत आणि सोडून देत आहेत. कोणी कोणी पत्नीला मारून टाकत आहे. त्या गोष्टी कशामुळे घडत आहेत? पतीवरचं प्रेम संपणं, पतीला वाईट नजरेनं बघणं, पतीला किंवा पत्नीला तुच्छ भावनेने बघणं, या गोष्टीमुळं आज व्यभिचाराचा आत्मा या सोप्या पद्धतीनं शब्दांच्या द्वारे काम करत आहे. कधी कधी पती आणि पत्नीची थोड्या कानावरून भांडण झाल्यानंतर घरचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. घरचे आई वडील सुद्धा, मुलग्याचे आई वडील असतील किंवा मुलगीचे आई वडील असतील, भांडण ज्यावेळी मोठं होतं ते सुद्धा म्हणतात उगाचच हा नवरा केला, उगाचच ही बायको केली, दुसरी केली असते तर बरं झालं असतं. त्यांच्या शब्दामुळे सुद्धा ते घर विभक्त होतं. पण पती आणि पत्नी हे शब्द ज्यावेळी येशूच्या नावामध्ये रद्द करतील, कॅन्सल करतील, प्रार्थनेमध्ये बसून, त्यावेळी त्यांच्या कुटुंबामध्ये ते बी पेरलं जाणार नाहीत. येशूच्या अग्नीच्या द्वारे ते बी जळून जाईल, भस्म होईल आणि तुमचं कुटुंब स्ट्रॉंग राहील. म्हणून सैतानाच्या स्लो पॉयझनच्या तुम्ही आठवण करा की कशा पद्धतीनं तो आमच्या कुटुंबामध्ये वेगवेगळं होण्यासाठी तो या पद्धतीचं तो धडपड करताय, तो धडपड करताय माझ्या प्रिया. म्हणून आज घटस्फोट होत आहे, त्याला कारण स्वतः पती पत्नी आहे. सैतान घटस्फोट करायला लावत नाही, तुम्ही हा गैरसमज मनातून काढून टाका. स्वतः पती पत्नी स्वतःच्या बुद्धीनं आणि स्वतःच्या विचारामुळे, स्वतःच्या निर्णयामुळे आज ते वेगवेगळे होत आहेत. आणि वेगवेगळे होत असताना आज त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा त्यांचा ताळमेळ नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रभूचा आत्मा सुद्धा नाही आणि प्रभूचा आशीर्वाद सुद्धा नाही, त्याचे ब्लेसिंग सुद्धा नाही. सैतान नेहमी आम्हाला गरम करत असतो, तापवत असतो. असा आहे तसा आहे. आम्ही कसा आहे आम्ही विचार करा.
काही लोक भांडण लागल्यानंतर पत्नीला नेहमी तुच्छ लेखतात. आज भावांसाठी मला विशेष सांगू द्या. काही भाऊ आपल्या घरामध्ये असतील, बरीच लोक नेहमी आपल्या पत्नीला तुच्छ लेखतात, खाली लेखतात. ज्यावेळी ते मित्रामध्ये जातात आणि आपली समस्या पत्नीची ज्यावेळी सांगतात, सांगितल्यानंतर ते विधर्मी लोक आम्हाला काय शिकवतात, अरे पत्नी तू बायकोच ऐकतोस, अजिबात ऐकू नकोस, आपण तिला करून आणलेला आहे. ती काही काही लोक म्हणतात ती चपला समान आहे, चप्पल पायातच घालावं, डोक्यावर घेऊ नये, अशा प्रकारची म्हण वापरतात. तर मला तुम्हाला सांगू द्या, ही मन सैतानाकडून आहे. का? कारण वचन सांगते, ज्यावेळी प्रभून स्त्री बनवण्याचा विचार केला आणि ती योजना ज्यावेळी आखली प्रभून, वचन सांगते आदामाला त्यानं गाढ निद्रा दिली आणि पत्नीला कुठून काढलं, तिनं कुठून तयार केलं? फासळीतून तयार केलेला आहे. तिला पायातून तयार केलेलं नाही, तिला गुडघ्यातून तयार केलेलं नाही, तिला चप्पल आपल्या पायाच्या तळव्यातून तिला तयार केलेलं नाही, तिला आपल्या डोक्यातून तयार केलेलं नाही. वचन सांगते प्रभू म्हणला आदामाच्या फासळीतून हवेला तयार करण्यात आला. फासळी कुठं असते? फासळी या ठिकाणी आहे आणि ही फासळी हृदयाला जॉईंट आहे, आपल्या हार्टला जॉईंट आहे. आणि प्रभू म्हणत आहे आज या गोष्टीद्वारे की पत्नी पायापाशी नाही, पत्नी डोक्यापाशी नाही, पत्नी हृदयाजवळ आहे. तिला नेहमी तुमच्या हृदयात जागा द्या. पती लोक म्हणतात ती पायाची धूळ आहे, तिनं माझ्याच इच्छेप्रमाणे राहिलं पाहिजे. तुम्ही त्यावेळी पत्नीला फक्त पायाखाली घेत नाहात, तुम्ही येशूचा त्या ठिकाणी नावाचा चुकीचा वापर करत आहात आणि येशूला त्या ठिकाणी तुच्छ लेखत आहात. कारण प्रभू म्हणला तुम्ही एक देह आहात, मग एक देह आहात तर एकाला खाली आणि एकाला वर कसा मला करता येईल? हा पक्षपात आम्ही करू शकत नाही, कारण पक्षपात देवाजवळ सुद्धा नाही. पत्नीला वचन सांगते फासळीतून तयार केलं आणि फासळीतून तयार केलं असताना नेहमी प्रभू म्हणला पत्नी आमच्या हृदयाजवळ पतीच्या असली पाहिजे. म्हणून नेहमी माझ्या भावानो पत्नीला आपल्या हृदयात जागा द्या. कोणत्याही गोष्टीविषयी असेल, पत्नीला आपल्या हृदयात तुम्ही जागा द्यायला सुरुवात करा. बघा, ज्यावेळी तुम्ही आपल्या पत्नीला हृदयात जागा देशीला, तुमची पत्नी तुमच्यासाठी एक सद्गुणी स्त्री ठरेल. पत्नीने सुद्धा मला सांगू द्या, काही पत्नी म्हणतात ज्यावेळी भांडण लागतं आई वडिलांना फोन लावतात, आपल्या मैत्रिणीला फोन लावतात, शेजार पाजारामध्ये बसतात आणि चर्चा ज्यावेळी त्यांची चालू असते तिथं बहिणी बहिणी चर्चा करतात आणि ते म्हणतात अगं काय झालतेस, तुझा नवरा एवढा तुझा छळ करतोय, तुला मुठ्ठीत ठेवतोय, आम्ही बघ आम्ही आमच्या नवऱ्याला मुठ्ठीत ठेवले. माझ्या नवरा मी म्हणलं उठ तर ती उठते, बस म्हणत बसते, असं करायला नाही म्हणत तो करत नाही, मला विचारल्याशिवाय तो करत नाही, पगार माझ्या हातात आणून देतोय, मी त्याला पैसे दिले तर खर्च करतोय. बहिणीनो मला तुम्हाला सांगू द्या, हे सर्व करणं प्रभूच्या विरोधात आहे. का? कारण प्रभू म्हणत आहे पत्नीचा मस्तक कोण आहे तर तो पुरुष आहे आणि पुरुषाचा मस्तक प्रभू आहे. जर तुम्ही पुरुषाचा मस्तकाचा अपमान करत आहात तर तुम्ही प्रभू म्हणत आहे माझा देखील अपमान करत आहात आणि पत्नीला अपमान करण्याचा अधिकार नाही आहे. तिने कधीही तो अपमान करू नये. आज माझी इच्छा आहे की पत्नी या गोष्टी आणि पत्नी सुद्धा या गोष्टी आमच्या स्वतः आम्ही लक्षात ठेवाव्या. या गोष्टी जर तुम्ही पाळत आहात आणि त्याच्याद्वारे बदलत आहात तर तुमचं कुटुंब, तुम्ही पती पत्नी प्रभूच्या येईपर्यंत तुम्ही एकत्र असणार. कधीही आम्ही या गोष्टी आमच्या मनात घेऊ नये की पत्नी तुच्छ आहे आणि पती सुद्धा तुच्छ आहे. सैतान तुमच्या कानामध्ये एक सांगेल की तू मोठे आहेस, पत्नीला म्हणेल तू छान आहेस, तू हुशार आहेस, पतीला आपल्या मुठ्ठीत ठेव. सैतान तुम्हाला भरकटवत आहे. पतीला तो म्हणेल अरे तू कमावत आहेस, अरे तू मेन आहेस, तू पुरुष आहेस, तू बलवान आहेस, स्त्रीला आपल्या मुठीत ठेव आणि पायाखाली ठेव. सैतानाला सांगा येशूने तिला माझ्या हृदयातून तयार केले, मी तिला हृदयात जागा देणार. पत्नीने सैतान सांगा सैताना तुझा अधिकार माझ्यावर चालणार नाही,
कारण माझ्या पतीला देवानं मस्तक केलेलं आहे आणि मी माझ्या मस्तकाचा कधी अपमान होऊ देणार नाही. जर तुम्ही या गोष्टीने बोलत आहात तर माझा विश्वास आहे या वचनाच्या द्वारे आणि या बोलण्याच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित झालेला आहात, कारण तुम्ही पती पत्नी एकत्र राहणार आणि प्रभू तुमचं कुटुंब, तुमची लाईफ, जी तुमची मॅरेज लाईफ आहे ती आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. शब्द आमच्या जीवनामध्ये काम करतात आणि शब्द आमच्या घरामध्ये जर आम्ही पेरत आहोत तर वचन सांगते जे त्याचे फळ आहेत तोंडापणाची, ती फळ आम्ही पोटभर खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभू आम्हाला सांगत आहे जर तुला ते फळ आवडतं तर तुला ते खावं सुद्धा लागणार. कारण जसं जसं हवेनं फळ पाहिलं आणि सैतानानं तिला भुरळ गाठली, हे फळ मोहक आहे. प्रभूने सांगितलं सर्व झाडाची फळं खा परंतु हे फळ खाऊ नका. आणि हवेनं सगळी फळं सोडली आणि तेच फळ खाल्लं. याचा अर्थ काय? तिच्या बुद्धीमुळं, तिच्या स्वतःच्या चुकीनं ती निर्णयाकडे गेली आणि सैतानाच्या शब्दाला ती भुलली. सैतानानं, तुम्ही पाहू शकता वचनामध्ये, सैतानानं हातानं फळ तिला तोडून दिलं नाही, सैतानानं तिला आग्रह केला नाही, सैतानानं तिचं तोंड दाबून उघडून फळ तोंडामध्ये घातलं नाही. सैतान इझी मध्ये बोलला, कुणाचं ऐकू नकोस, हवा कुणाचं ऐकू नकोस, अगं ते खूप फळ चांगलं आहे. देव तुम्हाला चांगलं तुम्हाला होऊ नये, तुम्ही वाढू नये आणि तुम्ही चांगलं बऱ्या वाईटाचे तुम्हाला ज्ञान होऊ नये आणि तुम्ही देवासारखं होऊ नये म्हणून तो तुम्हाला फसवत आहे. माझं ऐक, तू ते फळ खा, तू फळ खाल्याबरोबर तू देवासमान होशील. शब्द, सैतानानं शब्द टाकला, शब्द कानामध्ये फिरला आणि कानामध्ये फिरण्याच्या द्वारे हवा पलटली आणि पलटून तिनं फळ खाल्लं. आणि नुसती पलटली नाही, तिच्या खाण्याच्या द्वारे तिनं आपलं अर्ध फळ ज्यावेळी पतीला देण्यासाठी सुरुवात केली, आदामाला देण्यासाठी सुरुवात केली, आदाम म्हणला एक फळ खाऊ नको म्हणत, का खाल्लंस? ती म्हणली बघा मी खाल्लं काही झालं नाही, चांगला आहे फळ, तुम्ही सुद्धा खा. तिच्या एका शब्दाच्या द्वारे आदाम सुद्धा त्या ठिकाणी बदलला गेला, त्याचं सुद्धा मन भुलवलं गेलं आणि त्यानं सुद्धा आपल्या पत्नीचं ऐकून फळ खाल्लं. आणि दोघे त्यावेळी सुरुवातीला त्यांच्यामुळे जगात पाप शिरलं आणि त्यांच्याद्वारे जगात मरण सुद्धा शिरलं. शब्द किती महत्वाचा आहे. कुटुंबामध्ये तुम्ही काय शब्द पेरता? कोणीही तुम्हाला, माझ्या बहिणीने तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळी तुम्ही एखाद्या परिवारामध्ये बसता, एखाद्या तुमच्या मित्रमैत्रीमध्ये बसता, तुम्हाला कुणी म्हणेल अगं तुझा पती चांगला दिसत नाही, अगं तुझा पती असाच दिसतो, तुझ्या पतीचं नाकच असं आहे, तुझ्या पतीची केसच असे आहे, तुझ्या पतीची उंचीच लहान आहे, तुझा पती काळाच आहे. तुम्ही काही असू दे, तुम्ही म्हणा की कसाही असू दे, देवानं माझ्यासाठी त्याला बनवलं आहे आणि तो माझ्यासाठी आणि देवासाठी सुंदर आहे. पतीने सुद्धा याच प्रकारे म्हणा की पत्नी माझी कशी असेल, माझ्यासाठी ती अद्भुत आहे आणि माझ्यासाठी ती सुंदर आहे. याच्यातून देवाचं गौरव होणार आणि तुम्ही पती पत्नी एकत्र देवाच्या येईपर्यंत तुम्ही एकत्र बांधले जाणार. काय सांगते आणि वचन, जसं 21 वचन सांगते, जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे, जे तिची आवड धरतात त्याच्याद्वारे त्यांच्या जीवनात ते फळ भोगतात. जर शब्द आमच्या जीवनामध्ये आम्ही जर वाईट पेरत आहोत तर फळ सुद्धा आम्ही नक्की भोगणार. आणि वचन सांगते जे फळ वाईट आहे ते अग्नीत टाकलं जाईल, जे वाळलेलं झाड आहे ते अग्नीत टाकलं जाईल. आम्ही काय करत आहोत? आम्ही या ठिकाणी काय करत आहोत? आम्ही ज्यावेळी वाईट गोष्टी बोलण्याची सुरुवात करतो, आम्ही वाईट गोष्टी सुरुवात केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्ही वाईट फळाचीच अपेक्षा आम्ही केली पाहिजे. कारण चांगल्या फळाची आम्ही अपेक्षा केली तर ते आम्हाला कधीही मिळणार नाही, आम्हाला कधी ते फळ मिळणार नाही. वचन काय सांगते अजून शब्दामुळे आम्हाला काय होणार आम्ही पाहूया थोडक्यामध्ये. मत्तई याचा 12वा अध्याय 36 वचन काय सांगते? मत्तई याचा 12वा अध्याय 36 वचन. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. मत्तई 12:36 आपण वाचूया. मी तुम्हाला सांगतो की जी माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्या. वचन या ठिकाणी सांगते माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील, प्रभू म्हणत आहे न्यायाच्या दिवशी त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये हिशोब द्यावा लागेल. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल.
आज तुमच्या जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये जे तुम्ही शब्द पेरत आहात, फक्त त्याच्याद्वारे तुम्ही फळ भोगणार नाही, तर पहिला सुरुवातीला तुमचा न्याय होईल. प्रभू म्हणणार की तू काय काय शब्द वापरले आहेस, आणि त्या शब्दाच्या द्वारे तुमचा न्याय होणार आहे. वचन सांगते बोलण्याच्या द्वारे न्याय होणार. बोलण्याच्या द्वारे आम्ही काय बोलतोय याच्यावर आमचं ठरणार की आम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार. शब्द महत्वाचे आहेत प्रिया, शब्द खूप महत्वाचे आहेत. आणि आम्ही जर त्या महत्वाच्या शब्दामध्ये आम्ही जर अडकत नाही, आम्ही जर त्यामध्ये फसत नाही, तर आम्ही नक्कीच स्वर्गामध्ये जाणार. परंतु शब्द आम्ही वाईट पेरत आहे आणि नंतर म्हणताय प्रभू मला माफ कर, माफ कर. प्रभू माफ करेल, परंतु त्याचा जाप तुमच्या जीवनातून चुकणार नाही. त्याचा जाप तुमच्या जीवनातून कधीही चुकणार नाही. लक्षात ठेवा, प्रभू या ठिकाणी स्पष्ट म्हणत आहे, न्यायाच्या दिवशी सगळ्यांना मी त्या शब्दाचा जाब विचारीन. कारण 37 वचन त्यामध्ये सांगते, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून तू दोषी सुद्धा ठरशील. चांगलं आणि वाईट बोलण्यावरून ठरणार आहे. जर तुम्ही योग्य बोलताय, तुमच्या पत्नीसाठी सुद्धा ती योग्य असेल, तर तुमची पत्नी सुद्धा त्याच पद्धतीने राहणार. नेहमी तुमच्या पत्नीला किंवा पतीला तुम्ही अयोग्य बोलत आहात, तर ते पती किंवा पत्नी अयोग्य प्रकारेच राहणार. आणि याचा जाब आम्हाला न्यायाच्या दिवशी देवाला द्यायचा आहे. म्हणून आम्ही नेहमी कसं बोलत आहोत, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही कशा प्रकारचे शब्द वापरत आहोत, याचा आम्ही नेहमी विचार करूया. शब्द पहिला मुद्दा मी पाहिलेला आहे की राग सैतानासाठी सोपी पद्धत आहे पती पत्नीला वेगळं करण्यासाठी. दुसरी तिची सोपी पद्धत आहे, रागामध्ये तो शब्द आम्हाला अपशब्द बोलायला लावतो. फक्त राग आणून तो शांत बसत नाही, राग आणून तो आम्हाला अपशब्द बोलण्यासाठी प्रवृत्त करतो, उकसवतो, आम्हाला तो अतिउत्साह करतो. आणि कधी कधी आम्ही त्या शब्दामध्ये आमच्या पत्नीचा आम्ही अपमान करतो, पतीचा अपमान करतो, आणि याच्याद्वारे पती आणि पत्नी वेगळे होतात. हे आमच्या लक्षात असलं पाहिजे. तिसरी पद्धत बघूया याच्यामध्ये, की शब्दामुळे काय होतं. शब्दामुळे मी चुकून माझ्या पत्नीची मस्करी केली, चुकून मी माझ्या पत्नीची मस्करी केली. कुणासमोर? माझ्या मित्रांसमोर. कुणासमोर? एखाद्या कार्यक्रमामध्ये. कुणासमोर? माझ्या सासू सासऱ्यांसमोर, माझ्या बहिणीसमोर, माझ्या भावासमोर. तर काही लोक म्हणतात अगं मी मस्करी केली. पण मस्करीमध्ये तुम्ही थोडासा विचार करा की आपल्या पत्नीचं आपण मन दुखेल अशा प्रकारची आम्ही मस्करी केलेली आहे काय. काही काही लोक आपल्या पत्नीच्या 4 चुका समजाव्या म्हणून त्याला पकडून वचन धरतात आणि वचनातून बोलत बोलत टोमणे मारतात. प्रभू म्हणला वचनाचा वापर करून जर तुम्ही आपला राग व्यक्त करत आहात, तर तुम्ही धार्मिकता तुम्ही सोडून अधर्म तुम्ही करत आहात. संदेशाच्या द्वारे ते काय करतात, आपला राग व्यक्त करतात. बऱ्याचशाच संदेश ऐकताना मी लोकांचं कधी कधी मी ऐकलंय, ते स्वतः ज्यावेळी उदाहरण देत असतात आणि ते म्हणतात पत्नीने बदललं पाहिजे, पत्नीने बदललं पाहिजे, ते खडसावून बोलत असतात. याचा अर्थ काय? ते देवाच्या वेदीवर उभा राहून राग व्यक्त करतात. ते साक्ष सांगत नाहीत, ते राग व्यक्त करतात. साक्ष नेहमी चांगले असते. माझी पत्नी खूप चांगली आहे, माझा पती खूप चांगला आहे, ही साक्ष आहे. ते असं करते, तिला बदलच पाहिजे, हा साक्ष नाही, तो राग व्यक्त करत आहे. एखाद्याचं मन दुखेल अशा प्रकारे आमच्या हातून मित्रामध्ये असेल, एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल, पती किंवा पत्नीनं एकमेकांची मस्करी कधी करू नये. त्या ठिकाणी आम्ही पतीला आणि पत्नीला आम्ही उच्च दर्जा दिला पाहिजे. त्याच्यामुळं समोरचा व्यक्ती सुद्धा त्याची रिस्पेक्ट ठेवेल आणि तो म्हणेल की खरोखर प्रभूने यांना आशीर्वाद ठेवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जोडलेला आहे. मग ते याचा 12वा अध्याय 34 आणि 34 वचन काय सांगते बघा. 34 वचन, अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही Yes. वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कसा बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. वचन सांगते, जर तुम्ही घरातूनच ठरवून निघला असाल किंवा त्या ठिकाणी माहोल बघून तुम्ही ठरवला असाल, अरे थोडीशी पत्नीची मी मज्जा करतो, थोडासा अपमान करतो, ही लोक सुद्धा हसतील, किंवा पत्नी तसा विचार करत असेल, तर वचन सांगते या ठिकाणी
तुम्ही कोण आहात? सापाच्या पिल्ल्यानो. का हो? प्रभून सापाच्या पिल्ल्यानो असं योहानाच्या द्वारे ज्यावेळी तो म्हणला की तुम्ही सापाची पिल्ले आहात, का सापाचंच उदाहरण का दिलं? सापाच्या पिल्लांनो असंच का म्हणलं? तुम्ही कधी विचार केला आहे काय? कारण जे विश्वासू लोक, पती असेल किंवा पत्नी असेल, अशा पद्धतीने वागतात ना, ते सापासारखे आहे. कसे सापासारखे? कारण सापाला ज्यावेळी त्याच्या घरामध्ये जे त्याचं बिळ असतं त्याच्यामध्ये जायचं असतं ना, त्यावेळी तो सरळ जातो. एक लक्षात ठेवा, मला उदाहरण तुम्हाला सांगू द्या. आपल्या बिळामध्ये, तो घरामध्ये जात असताना साप कसा जातो? सरळ जातो. आणि रस्त्याने जात असताना तो वाकडा तिकडे जातो. असा याचा अर्थ काय? ज्यावेळी आम्ही आमच्या घरामध्ये असतो आणि आम्हाला पत्नीची किंवा पतीची गरज असते, आम्ही चांगलं वागतो, सभ्य वागतो. याचा अर्थ त्या सापासारखा आम्ही सरळ चालला आहोत. आणि बाहेर गेल्यानंतर आम्हाला मस्करी करणं ज्यावेळी सुचतं ना, त्या आम्ही वाकडे तिकडे जातो. आम्ही अपमान करतो, आम्ही निंदा करतो, आम्ही तिला खालचा दर्जा देतो. आणि घरी आल्यानंतर तिला म्हणतो, अगं मी मस्करी केली, मनाव घेऊ नको. किंवा पत्नी तिला म्हणते, अहो मी मस्करी केली, मला आवडतं, मला चेष्टा करायची सवय आहे, मला चेष्टा करायची, मला मला मजा करायला आवडतं. पण घरामध्ये तुम्ही सरळ राहताय आणि बाहेर तुम्ही वाकडे तिकडे जाताय. वचन सांगते, प्रभू म्हणला, अहो सापाच्या पिल्ल्यानो, आम्ही आज साप आहोत का? थोडा विचार करा. ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात, आपले नेत्र बंद करा आणि विचारा, प्रभू मी साप आहे काय? तर साप आहे तर प्रभू कशा पद्धतीने तुम्ही वाकडं वाकडं चालला आहे ना, तुम्हाला तो नक्की दाखवेल. आणि जर तुम्ही साप नाही, तर लग्न झाल्यापासून आतापर्यंत किंवा प्रभूचं ज्ञान तुम्हाला मिळाल्यापासून, तारण मिळाल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही किती सरळ गेले आहात, दोन्ही गोष्टी प्रभू पवित्र आत्मा तुम्हाला नक्कीच दाखवेल. नक्कीच दाखवेल, माझा विश्वास आहे. आम्ही कधी कधी वाकडे चाललोय, सापासारखं आम्ही कधी कधी दिशा बदलल्या. आणि घरामध्ये असताना आम्ही कशा पद्धतीनं आम्ही सरळ गेलोय, याचा थोडासा विचार करा. सैतानची सोपी पद्धत, निंदा मस्करीच्या द्वारे तो आम्हाला त्याच्यासारखं वाकडं तिकडं चाल म्हणतो. आणि त्या चालण्याच्या द्वारे तो पती आणि पत्नीना डायव्हर्स पर्यंत नेतो, वेगळं करतो, तो एकमेकापासून वेगळं करतो. पत्नी तेवढीच मज्जा केलेली, तेवढीच लक्षात ठेवते, राग मनात धरते, नाही यांनी माझा राग, मला अपमान केलाय, मी याच्याजवळ राहणार नाही. मग ती बाहेर भांडून जाते, महिनाभर होतो. मग आणि तिथली लोक, 4 लोक काड्या घालतात आणि 4 लोक तिला उकसवतात आणि जास्त राग येतो. मग ती म्हणते, आता मी महिनाभर राहिले, तुम्ही आला नाही, आता मला डायरेक्ट सोड चिठ्ठी द्या, आता डायरेक्ट मला डिवोर्स द्या. सैतान खूप सोप्या पद्धतीत इझी मध्ये काम करतो आणि त्याच्या सिंहासनावर बसून तो पती पत्नीला वेगळं करतो. त्याला खाली येण्याची गरज नाही, कारण त्याला माहित आहे की काम तुम्हीच करायचं आहे. तो फक्त तिकडून तुम्हाला शिकवायचं काम करणार की तुम्ही कसं काम करायचंय, कधी वाकडे तिकडे जायचंय, कधी सरळ जायचंय, त्याला चांगलं माहिती आहे. कारण वचन सांगते, सर्व देवदूतांमध्ये आणि सर्व मनुष्यामध्ये तो अति बुद्धिमान आणि हुशार आहे. आणि अजून पण त्याची बुद्धिमत्ता आणि हुशारपणा त्याचे या पृथ्वीवर काम करत आहे. म्हणून तो म्हणला, अहो सापाच्या पिल्ल्यानो, जर तुम्ही वाईटच बोलणार आहात तर तुम्ही नंतर असं म्हणू नका, मी चांगलं बोलणार होतो पण मला बोलता आलं नाही. याच ठिकाणी योहान अशाच लोकांना तो म्हणताय, तुम्ही ठरवलाच आहात की मला तुम्हाला वाईट बोलायचं माझ्या पत्नीविषयी, माझ्या पतीविषयी, तर तुम्ही चांगलं बोलणार असं म्हणतायच कसं? तुम्हाला कधीही चांगलं म्हणता येणार नाही. कारण तुम्ही, वचन सांगते, तू म्हणताय, कारण तुम्ही चांगल्या गोष्टी कधीही आपल्या जवळ बाळगल्या नाहीत, तर तुम्हाला त्या बोलता सुद्धा कशा येतील? आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये कधीच तुम्ही आपल्या मनामध्ये चांगलं पत्नी किंवा पत्नीविषयी चांगले विचार किंवा चांगले शब्द जर तुम्ही साठवूनच ठेवलेले नाहीत, तर तुम्ही बोलणार सुद्धा ते कसं? कारण वचन सांगते, तो या ठिकाणी म्हणताय, अंतकरणात जे काय भरलंय तेच मुखावाटे निघणार. अंतकरणात जर पती आणि पत्नीविषयी कडूपणा, द्वेष, निंदा, मस्करी या सगळ्या गोष्टी जर आम्ही साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्याचाच आम्ही वापर करत आहोत, रिसायकल त्याला करत आहोत, तर नेहमी 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 आमच्या मुखातून त्याच गोष्टी बाहेर पडणार, त्याच गोष्टी बाहेर पडणार.
आज या सर्व गोष्टीमुळे पती पत्नी वेगळे होत आहेत. आज ते वेगळे होत आहेत. वचन 35 काय सांगते, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगलेच काढतो. जो नेहमी आपल्या पतीची रिस्पेक्ट करते, जी बहीण, जो नेहमी भाऊ आपल्या पत्नीची रिस्पेक्ट करतो, त्याच्या नेहमी हृदयात चांगल्याच गोष्टी भरल्या असतात. कारण पवित्र आत्मा त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतो आणि नेहमी आपल्या पत्नी आणि पतीसाठी तो असं कर तसं कर म्हणून पवित्र आत्मा शिकवत असतो. आणि त्याच्याद्वारे त्याचं कुटुंब चांगलं राहतं. त्याचं कुटुंब खडकावर बांधलेलं असतं. मग कितीही वारा येऊ दे, कितीही पाऊस येऊ दे, कितीही पूर येऊ दे, त्या घराला लागल आणि निघून जाईल, परंतु त्या घराला तो पाडू शकत नाही. लक्षात ठेवा. प्रभूने बांधलेलं घर आमचं नेहमी खडकाव असावं. पती पत्नीचं जीवन, ज्याचं जीवन पती पत्नीचं खडकाव बांधलेलं आहे, त्याला सैतान कोणत्याही पद्धतीचा पूर आणून दे, संकटाचा पूर आणून दे, तो हल्ला करू दे, कशाही प्रकारच्या समस्या आणू दे, दुःख आणू दे, अडचणी आणू दे, त्याला कधीही तो कुटुंबाला तो हलवू शकत नाही. लक्षात ठेवा. चांगला मनुष्य नेहमी आपल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो. म्हणून आम्ही चांगलं असावं. जो व्यक्ती नेहमी आपलं भांडार स्वच्छ आणि चांगलं ठेवलेलं आहे आपल्या पत्नीविषयी आणि पतीविषयी, ते कधीही एकमेकापासून वेगळे होऊ शकत नाही. वचन काय सांगते मी पुढे पाहूया. जर आम्ही, लक्षात ठेवा, आमच्या नेहमी आमच्या अंतकणामध्ये जर चारित्र्य आमच्या पत्नीच्या चारित्र्यावर आम्ही नेहमी चिखल उडवण्यासारखं आम्ही करत असेल, नेहमी आम्ही त्या चारित्र्यावर वाईट वाईट गोष्टी आम्ही लेखत असेल, आम्ही त्या मनामध्ये पेरत असेल, तर आम्ही वेगवेगळे होण्यासाठी आम्हाला सैतान यामध्ये भाग पाडतो. आणि वेगवेगळे होण्यासाठी सैतान याच्यामध्ये सोप्या पद्धतीने काम करतो. तो सोप्या पद्धतीने काम करतो. लक्षात ठेवा. त्याला सोपी पद्धत माहित आहे. त्याच्या चारित्र्याविषयी तो नेहमी आपल्या बुद्धीबरोबर आपल्या तो मनामध्ये गोंधळ घालत असतो. आणि गोंधळ घालत असताना तो नेहमी चारित्र्यावर तो पहिला हल्ला करतो. कारण त्याला माहित आहे चारित्र्याविषयी जर त्याला बोलायचं असेल सैतानाला आपल्या बरोबर, तर तो बोलत असताना त्या मनामध्ये माणसाचा राग भरायला सुरुवात होतो. आणि त्याच्याद्वारे ते चारित्र्य तो बिघडवण्याचा, स्वतःचा आणि पत्नीचं सुद्धा चारित्र्य बिघडवण्याचा तो प्रयत्न करतो. याला कारण आम्ही स्वतः आहोत. कारण सैतान फक्त सांगण्याचं काम करतो, कृती आम्ही स्वतः करतो. म्हणून सैतान आम्हाला वेगवेगळं करण्यासाठी त्याला ती पद्धत सोपी जाते. वचन आम्ही काय सांगते पुढचं पाहूया. आम्ही कधी वाईट शब्द वापरू नये. आणि शब्द वापरल्यामुळं सुद्धा काय होतं आम्ही पाहूया. गणना याचा 5वा अध्याय त्याचं 30वं वचन काय सांगतं. गणना याचा 5वा अध्याय 30वं वचन. जसं आम्ही दुसरा पॉइंट बघितला की पहिला बघितला की रागाच्या द्वारे सोपी पद्धत आहे. दुसरं बघितलं की शब्दाच्या द्वारे सोपी पद्धत आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आम्ही पाहणार आहोत, खूप महत्वाचा आहे. थोडं लक्ष द्या, एक 10 मिनिट आम्ही लक्ष देऊया. सगळ्यात सोपी पद्धत, ह्याच्यात या दोन्हीपेक्षा सोपी पद्धत कुठली आहे सैतानाला, तर आम्ही गणना याचा 5वा अध्याय 30वं वचन वाचून आम्ही पाहूया त्या गोष्टी. येस. एखाद्या पुरुषाच्या मनात परप्रेम शंका उद्भवली आणि आपल्या स्त्रीच्या पात्रिवत्र्याबद्दल त्याला संशय आला, तर त्याने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे आणि वरील नियमाप्रमाणे याजकाने तिच्या संबंधाने सर्व काही करावे. तिसरा मुद्दा आहे संशय. सगळ्यात इझी पद्धत सैतानाची, राग आणि शब्दाच्या द्वारे सुद्धा इझी, त्याच्यापेक्षा सुद्धा इझी संशय. फक्त मनामध्ये एक क्ल्यू देतो तो. एखादा पती कामावर असेल आणि पत्नीचा थोडासा फोन व्यस्त लागला, तू लगेच पटकन विचारतो कुणाचा फोन आला होता, काय बोलत होतीस, मला आल्यानंतर दाखवायचं, किती मिनिटं तू बोललीस, नक्की तोच होता काय. मनात बसून संशय घेणं सैतानाची सोपी पद्धत. संशयाच्या द्वारे आज कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. कित्येक कुटुंब, काही कारण नाही, पत्नी ओरडून सांगत असते, हो मी स्वच्छ आहे, मी पवित्र आहे, मला असलं आवडत नाही, मी करत नाही, पण ते ऐकायला तयार नसतो. सैतानाने त्याचं मन, त्याचं अंतकरण ग्रासित केलेलं असतं आणि तो त्याच्यावर हल्ला करतो, वारंवार हल्ला करतो. राग त्याच्या मनातून तो काढून देत नाही. का?
संशय आमच्या मनामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात का करतो? कारण संशय आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवतोय, आम्ही प्रभूच्या हातामध्ये तो समर्पित करत नाही. या ठिकाणी वचन सांगते की त्यानं त्या स्त्रीला जर प्रेम, वचन सांगते काय की जर परप्रेम शंका उद्भवली, वचन सांगते जर उद्भवत असेल परप्रेम शंका, म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की आपली पत्नी चुकत आहे किंवा पती चुकत आहे, तर तुम्ही ते खरं आहे की खोटं आहे हे सगळ्यात पहिला जर तुम्हाला ते सिद्ध करायचं असेल तर ते सिद्ध तुम्हाला एकच करू शकतो योग्य पद्धतीनं, तो म्हणजे येशू ख्रिस्त. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की माझा पती जर प्रभू चुकत असेल तर त्याची चूक त्याला दाखवून द्या आणि ती उघड कर. परंतु बरेचसे भाऊ आणि बहीण काय करतात, स्वतः उघड करण्याचा भरपूर प्रयत्न करतात, धडपडत असतात. मग काही जण एवढं डोकं लावतात, ते काय कॅमेरा लाव, आपल्या पत्नीच्या मागे कुणाला तर 24 तास लाव, त्याला सांगतात की हिच्या वॉच ठेव, नजर ठेव. पत्नी सांगतात की बाहेर माझ्या नवऱ्यावर वॉच ठेव, कामामध्ये काय गोंधळ करते का बघ, ऑफिसच्या ठिकाणी कुठल्या मुलगी बरोबर आहे का बघ. भरपूर गोष्टी अशा संशयाच्या द्वारे आम्हाला घडत आहे. संशय हा व्यक्तीला त्या थराला नेतो, आम्हाला पत्नी आणि पतीपासून तो वेगळं करतो. संशय खूप सोप्या पद्धतीने काम करतो. संशय याचा अर्थ काय? संशय कशाला म्हणतात? प्रभू म्हणला धन्य जे लोक, त्यावेळी थोमा प्रभू येशू ख्रिस्त उत्तर त्याचे ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून उठले आणि थोमाला ज्यावेळी दर्शन दिलं, सर्व लोकांनी, सर्व त्याच्या शिष्याने म्हटले हा येशू ख्रिस्त आहे. थोमा एकटा काय म्हणला? मनात म्हणला की जोपर्यंत मी त्याच्या खिळे मारलेल्या हाताला ते मी स्वतः बोट लावून पाहत नाही आणि जिथं भाला खुपसलाय तिथं मी हात घालून जोपर्यंत पाहत नाही ना, तोपर्यंत मला विश्वास बसणार नाही की हा येशू ख्रिस्तच आहे आणि हा जिवंत आहे. आणि त्याच्या मनातील कल्पना ओळखून प्रभू म्हणला थोमा मला ठाऊक आहे तुझ्या मनात जे चालले ते तू कर, कारण तू मला स्पर्श केल्याशिवाय आणि माझ्या खुशीत हात घातल्याशिवाय, बोट घातल्याशिवाय तू विश्वास ठेवणार नाहीस. थोमा गडबडीने आला, उतावळीपणाने आला आणि येशूला स्पर्श केला, हात घातला त्याने कुशीत आणि म्हणला प्रभू तुम्हीच आहे, आता माझा विश्वास बसला, तुम्ही सत्य आहे, तुम्ही जिवंत आहे. पण प्रभू काय म्हणला? प्रभू म्हणला थोमा तू मला शिवलंस, स्पर्श केलास आणि हात घातलास, मग विश्वास ठेवलास. परंतु धन्य जे लोक जे न पाहता माझा विश्वास ठेवतात आणि मला स्वीकारतात ते लोक धन्य आहेत. आता दोन गोष्टी आहेत, न पाहण्याच्या गोष्टी दोन आहेत. पहिली गोष्ट प्रभूसाठी आहे, प्रथम स्थान, की प्रभू म्हणतोय जे लोक मला ज्यांनी मला पाहिलं नाही पण ते विश्वास ठेवतात ते लोक धन्य आहेत. आणि सैतान सुद्धा म्हणतो ही सुद्धा लोक माझ्यासाठी धन्य आहेत की जी आपल्या पतीला किंवा पत्नीला ज्या गोष्टीविषयी मी त्यांच्या मनात टाकेन ती गोष्ट त्यांनी न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या पती आणि पत्नीबरोबर ते भांडायला सुरुवात करतात. ती लोक माझ्यासाठी धन्य आहेत. पत्नी म्हणते नाही नाही नाही, मला 100% विश्वास आहे, 100% तुमचं कुठेतरी अफेअर आहे, 100% तुम्ही कुठेतरी फसत आहात, 100% तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवत आहात. तो पती बिचारा ओरडून सांगते अगं काही नाही, मी कामावरून आलोय, अगं मी बाहेर होतो, मी एका कामामध्ये अडकलो होतो. पत्नी ऐकायला तयार नसते. किंवा पती घरामध्ये बाहेर कामावर असताना आपल्या पत्नीचा छळ करतो आणि घरामध्ये आल्यानंतर म्हणतो नाही नाही नाही, मी कामाला गेल्यानंतर तू नक्कीच काहीतरी केलंयस, तू नक्कीच कुणाबरोबर तर आहेस, सारखा तुझा फोन व्यस्त असतोय, सारखं तू कुठल्या गोष्टीमध्ये असतेस. न पाहता विश्वास ठेवतात आणि त्यामध्ये ते डायव्हर्स घेतात. ते म्हणतात नाही नाही नाही, अहो ही काय पण करू दे, ही खोटं बोलते, किंवा पत्नी मध्ये हा खोटं बोलते माझा नवरा, मला पूर्ण विश्वास आहे यानं काहीतरी केले. मग पोलीस म्हणतात, जज म्हणतात अहो तुमच्याकडे प्रूफ काय आहे, काय प्रूफ असले तर मला दाखवा, मग मी न्याय करीन. ती म्हणते नाही नाही, प्रूफ काय गरज नाही, मला माहित आहे हा चुकलेला आहे, ही चुकलेली आहे. संशय छोट्या छोट्या पद्धतीत काम करायला सुरुवात करतो. प्रभू म्हणला ज्याने मला पाहिलं नाही परंतु माझ्या विश्वासाला ती धन्य आहेत. आणि सैतान म्हणताय ज्याने जे कृत्य तुम्ही पाहिला नाही परंतु ते कृत्य केले म्हणजे तुम्ही ओरडून ओरडून जर त्या विश्वास ठेवत असला तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी धन्य आहात. मग कोणत्या धन्यतेकडे तुम्हाला जायचं आहे?
सैतानाच्या धन्यतेकडे जायचं आहे का देवाच्या धन्यतेकडे जायचं आहे, याचा तुम्ही विचार करा. काही लोक संशय घेतात आणि स्वतः त्याचा निर्णय लावतात, कुणालाही त्याच्यामध्ये मध्ये पडू देत नाहीत, कुणालाही त्याच्यामध्ये बोलू देत नाहीत, आणि ते काय करतात, स्वतः निर्णय घेतात, कुणाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाहीत, आणि ते डिवॉर्स घेतात आणि देवाचा नियम ते तोडतात. देवाचा नियम तोडतात. संशय आमच्या जीवनामध्ये जर काम करत असेल तर लक्षात ठेवा, आम्ही सैतानाला आमच्या दोघांच्या मध्ये तिसरा आम्ही त्याला स्थान दिलं आहे, प्रभू तिसरा आमच्या मध्ये नाही आहे. आज मोबाईल सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सैतान अनेक सोपी गोष्टी वापरत आहे की मोबाईल मुळे आज बरेचशा मुली आणि मुलं, पती आणि पत्नी बिघडत आहे. देवाच्या कार्यासाठी त्या मोबाईलचा उपयोग होत नाही. रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर याच्यासाठी वापर होतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आज सोशल मीडियावर पती आणि पत्नी लाईक, कमेंट आणि बऱ्याचशाच गोष्टी स्वतःची इमेज मिळवण्यासाठी, मी काही रील्स पाहिले आहेत की ज्यावेळी मी प्रभूच्या काही रील्स पाहत असते, आधी मध्ये येत असतं, त्याच्यामध्ये पाहिलंय लाईक मिळवण्यासाठी, स्वतःची पात्रता तयार करण्यासाठी एक कॉमेडी म्हणून पत्नी आपल्या पतीचा त्या रील्स मध्ये अपमान करते आणि जगासमोर आणते. त्यांना काय वाटतं, मी ही गोष्ट मनोरंजनासाठी केलेली आहे. मनोरंजन जगाचं झालं, परंतु देवाचा अपमान झाला. एक रील्स मी पाहिली होती, एक 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 व्यक्ती पूर्ण टकला होता आणि त्याची पत्नी साईडला बसली होती आणि ती म्हणली, ती म्हणायला लागली की आमच्या दोघांचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं आणि आम्ही खूप आनंदात आहे, आणि मी माझ्या पतीला कधी अपमान करत नाही, मी माझ्या पतीला खूप जवळ घेतलेला आहे, मी माझ्या पतीला खूप समजून घेते. आणि तो पती म्हणतो, होय होय असाच म्हणला जातो. तर ती पत्नी म्हणते, ए गप टकल्या, मेंटल, मध्ये मध्ये कशाला बोलतोस, मी बोलतोय ना, असं ती शब्द वापरते. आणि त्या ठिकाणी ती रील्स संपते. त्याचा अर्थ काय, ती कॉमेडी रील्स. त्यांना काय वाटतं, त्याला लाईक भरपूर आले, त्याला कमेंट्स भरपूर आले, लोक हसलीत, याचा अर्थ त्याला काय वाटतं, अहो आम्ही मनोरंजनासाठी केलं. स्वतःची सिद्धता मिळवण्यासाठी आज जगासमोर आपल्या पतीचा आणि आपल्या पत्नीचा ते चुकीच्या रीतीने वापर करतायत. जगासमोर आपल्या पतीचा आणि पत्नीचा ते आपला अनादर करत आहेत, आणि ती लोक अपमान करत आहेत. त्यांना समजत नाही की ती कुणाचा अपमान करत आहे, ते देवाचा अपमान करत आहे. लाईक, छोट्याशा लाईक साठी जगातला लाईक तुम्ही मिळवशीला, जगातला लाईक तुम्ही मिळवशीला, परंतु देवाकडून येणारा लाईक तुम्ही कधीही मिळवू शकत नाही. जगातलं लाईक तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाईल, देवाकडचं लाईक तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. कारण देवाला जे आवडतं देव तो आपल्या जवळ ठेवतो, आणि सैतानाला जे आवडतं सैतान आपल्याबरोबर तो घेऊन जातो. मग त्याने पत्नी आज त्या इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये भरपूर एकमेकाला अपमान करतात. त्यांना वाटतं मी मनोरंजनासाठी करत आहे. ज्यावेळी जग पाहतं आणि जगाने ते पाहिलं, आणि ज्यावेळी त्यांना ते नंतर त्या गोष्टीविषयी पश्चाताप होतो, त्यावेळेस त्यांची भांडण होतात आणि ते विभक्त होतात. पती पत्नी अशा पद्धतीने सुद्धा वेगळी होतात. माझ्या प्रिया, आम्हाला गरज आहे आज त्या सर्व गोष्टीपासून सावध राहण्याची, आम्हाला गरज आहे. आम्ही या सर्व गोष्टीपासून जर आम्ही सावध राहतोय, तर लक्षात ठेवा, आम्ही सावध राहण्यामुळं आम्ही आमच्या मनात संशय न धरता, आम्ही आमच्या मनामध्ये राग न धरता, आम्ही आमच्या मनामध्ये आम्ही शब्द वाईट न पेरता, आम्ही आमच्या पत्नीबरोबर चांगलं राहतोय, तर आम्ही नेहमी देवाचे गौरव आम्ही करत आहोत. बरेचसे लोक आज संशयाच्या द्वारे काय करतात, तो संशयाचा मुद्दा येशू समोर प्रार्थनेत मांडत नाहीत, पण तो जगासमोर मांडतात. वचन आम्ही ज्या वाचलं, गणना 5 अध्याय 30 वचन, प्रभू त्या ठिकाणी पहिला म्हणत आहे वचनाद्वारे, मोशेला तो सांगत आहे की लोकांना शिकव की जर तुमच्या मनामध्ये परप्रेम शंका निर्माण होत असेल, उद्भवत असेल, तर सगळ्यात पहिला ती प्रभू समोर मांडायला त्यांना सांग, आणि मग ती तुझ्या याजकाकडे ने. कारण याजकाला प्रभू म्हणत आहे नंतर याजकाकडे का ने, नंतर याजकाकडे का ने, कारण प्रभूला माहित आहे जोपर्यंत तो मुद्दा माझ्याकडे येत नाही, मी याजकाला त्या गोष्टीचं ज्ञान देऊ शकत नाही. जर आम्ही म्हणतोय प्रभू माझ्या पत्नी चुकीची वागायला, काय तू मला दाखव, तर प्रभू काय करणार, तुमचा जो अधिकारी आहे, जो पास्टर आहे, जो पालक आहे, प्रभू त्याला ज्ञान देईल,
त्याला ते दृष्टांत दाखवेल, त्याला वचनाद्वारे दाखवेल, त्याला प्रार्थनेमध्ये योजना प्रकट करेल आणि तुमच्याशी तो बोलायला सुरुवात करेल. आणि अशा प्रकारे प्रभू तुमच्या त्या संशयाच्या आत्म्यातून तुम्हाला तो मुक्त करेल. म्हणून आम्हाला गरज आहे, आमच्या मनामध्ये जर संशय निर्माण होत असेल पतीविषयी पत्नीविषयी, तर सगळ्यात पहिला आम्ही तो मुद्दा प्रभू समोर मांडला पाहिजे. जगासमोर, आई वडिलांसमोर, जगातला कोणताही ज्ञानी हुशार किती कुठलाही व्यक्ती असू दे, त्याच्या समोर जाऊ नका. परंतु तुम्ही सगळ्यात पहिला तो प्रभू समोर तुम्ही मुद्दा मांडा आणि मग तुम्ही न्याय करण्यासाठी तुम्ही उभा राहा आपल्या पती आणि पत्नीचा. जर ती गोष्ट 100% तुम्हाला त्याच्याबद्दल प्रूफ मिळेल आणि 100% तुम्ही त्यामध्ये पूर्णपणे तुम्ही बरोबर राईट आहात, तर तुम्ही त्याचा न्याय करा. आणि जर तुम्ही अंदाज लावत असाल, जर तुम्ही न बघता त्या गोष्टी बरोबरच आहे म्हणजे तुम्ही कन्फ्युज करत असाल, तर सैतान या गोष्टीचा ताबा घेईल आणि तुमच्यामध्ये तो वेगवेगळापणा तो आणण्यासाठी तो मागे पुढे पाहणार नाही. लक्षात ठेवा, वचन ज्या रीतीने आम्ही सगळं काय पाहिलं आणि ऐकलं, प्रभूच्या दृष्टीनं पती आणि पत्नी एक देह आहेत आणि खूप मौल्यवान आहेत. खूप मौल्यवान आहेत. पती आणि पत्नी प्रभूसाठी खूप मौल्यवान आहेत. आम्ही कधी एकमेकापासून वेगळं होण्याची आम्ही अपेक्षा बाळगू नये. मी बऱ्याच ठिकाणी रोडला सुद्धा बघितलं आहे, ज्याला हात नाहीत, पाय नाही, त्याला पत्नी घेऊन जात असते गाड्यावरून. अहो, जर पत्नी अशा व्यक्तीची जर साथ सोडू शकत नाही, आम्ही तर खूप चांगले आहोत, आम्हाला सगळे पार्ट दिलेले आहेत, नॉलेज दिलेलं आहे, एक चांगली प्रेस्टिज दिलेली आहे, एक चांगली पोस्ट दिलेली आहे, चांगलं आम्हाला देवाने सुंदर असं बनवलं आहे. आम्ही आमच्या पत्नीला किंवा पतीला का सोडून द्यावं, कुणासाठी सोडून द्यावं? आमच्या स्वतःच्या सुखासाठी आम्ही सोडून देऊ नये, आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही आम्ही सोडून देऊ नये. लक्षात ठेवा. सॉरी, जर आम्ही या गोष्टी आम्ही करत आहोत, तर आम्ही प्रभूच्या नियमाचं उल्लंघन आम्ही करत आहोत. माझा विश्वास आहे आज तुम्ही नक्कीच या संदेशाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असाल, कारण माझा विश्वास आहे प्रभू आमच्या सोबत, माझ्यासोबत सुद्धा आणि तुमच्या सोबत सुद्धा अद्भुत रीतीने आज बोललेला आहे. आम्ही पती पत्नीला वेगळं होणे, भरपूर मुद्दे आहेत प्रियानो, परंतु वेळ आमच्या तेवढा नाही, म्हणून आम्ही थोडक्यात 3च पॉईंट बघितले आहेत. राग एक सोपी पद्धत आहे सैतानाला वेगळं आम्हाला करण्यासाठी, शब्द एक सोपी पद्धत आहे आणि संशय एक सोपी पद्धत आहे. या सगळ्या गोष्टीद्वारे तो आम्हाला वेगवेगळं करत आहे आणि आम्हाला वेगळं करून तो देवाला दाखवत आहे की बघ, ज्याला तू घडवलंस तो तुझं ऐकत नाही, तो माझा ऐकतो आणि तो माझा आहे आणि मी त्याला घेऊन जाणार. प्रभूला तो दाखवून देत आहे. जर तो प्रभूला दाखवून देत आहे, तर आम्ही सैतानाला चॅलेंज करूया की मी तुझं कधी ऐकणार नाही, कारण माझी पती आणि माझी पत्नी माझ्यासाठी चांगले आहे आणि याच्याद्वारे आम्ही देवाचं गौरव करणार. जर तुम्ही एक देव राहताय, तर प्रभू नक्कीच तुमच्या जीवनात कार्य करेल. माझा विश्वास आहे तुम्ही नक्कीच या संदेशाद्वारे आशीर्वाद झाला आहात आणि आशीर्वादाद्वारे तुमच्या कुटुंबामध्ये प्रभू शांती राखो. तुमच्या पती पत्नीमध्ये जर कोणत्याही कारणामुळे जर विभक्त करण्याचा दुष्ट आत्मा काम करत असेल, भांडणाचा दुष्ट आत्मा काम करत असेल, रागाचा दुष्ट आत्मा काम करत असेल, तर येशूच्या नावात मी त्याला आज्ञा देतो, प्रत्येकाचं तो कुटुंब सोडून जाऊ दे आता या क्षणी. या आम्ही संदेशाद्वारे आशीर्वाद झाला असा विश्वास आहे. देवबाप प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या सर्व वचनाद्वारे आशीर्वादित करू. या आम्ही छोटीशी प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहे राजा, आभार मानतो, संदेश तो आशीर्वादित केलास, आमच्या मुखाद्वारे तू अद्भुत रीतीने बोललास. जितके भाऊ बहीण आज शेवटपर्यंत तुझं वचन ऐकण्यासाठी भुकेले झाले होते, त्यांना माझा विश्वास आहे तू तृप्त केले. जितके आज कुटुंब जोडलेले आहे, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये सैतानाचा असणारा रागाचा, संशयाचा, भांडणाचा, गोंधळाचा, वाईट विचाराच्या दुष्ट आत्म्याला येशू तुझ्या नावामध्ये तू मला ज्या दिलेला अधिकार आहे लूक 10:19 प्रमाणे आता या क्षणात त्याला आज्ञा देतो, प्रत्येकाचं कुटुंब सोड तुझा सैताना अधिकार नाही. ज्याच्या बहिणीने आपल्या पतीविषयी मन कठोर केला असेल, प्रभू मी प्रार्थना करतो, याचके 36, 26, 27 प्रमाणे त्यांचं पाषाणमय हृदय काढून टाक, त्या पतीचं हृदय काढून टाक आणि त्याच्यामध्ये नवीन आत्मा तू घाल 28 प्रमाणे बापा.
नवीन आत्मा त्याच्यामध्ये घाल, नवीन मांस मरू दे त्यांना, ते की आपल्या पती आणि पत्नीविषयी त्याने एकमेकांविषयी प्रत्येकाने आदर आणि रिस्पेक्ट निर्माण करून माझ्या पित्या तुझं गौरव करा बाबा. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये शांती असू दे बाबा. प्रत्येकाचं कुटुंब ते येईपर्यंत स्थिर राहू दे. सैतान ज्या ज्या कुटुंबामध्ये आज त्यांचं घर पाडण्यासाठी, कुटुंब तोडण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांचं ज्यांचं कुटुंब हलवण्याचा प्रयत्न करताय, त्याच्या प्रत्येक योजना आणि त्याचा प्रत्येक हल्ला येशूच्या नावामध्ये मी रद्द करतो, कॅन्सल करतो बाबा. सैताना दुष्ट आत्म्या सोड, प्रत्येकाचं कुटुंब तुझा अधिकार नाही, तुझा अधिकार नाही सैतान, तुझा अधिकार तोडतो येशू सामर्थ्य नावामध्ये. तुझा अधिकार धमकवादा, प्रत्येकाचं कुटुंब सोड. 14:27 मध्ये तुम्हाला मी माझी शांती तुम्हाला देईन, पवित्र शांती. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मी ती शांती जाहीर करतो बाप्पा. जर कुणा पती पत्नीमध्ये अजून राग, संशय आणि जर रुसवा फुगत आत्मा जर काम करत असेल, आता या क्षणात त्या पती पत्नीचे मन बदलू दे आणि ते एकत्र पुन्हा एक देह होऊ द्या, जोडले जाऊ द्या. येशूच्या नावामध्ये ते जोडले जाऊ द्या आणि तुझं गौरव त्या ठिकाणी होऊ द्या. 33 म्हणजे तुम्हाला मला हाक मारा म्हणजे उत्तर देईल. आम्ही प्रार्थना केली बापा, आम्ही हाक मध्ये तुला सर्वांसाठी जितके भाऊ आज जोडलेत त्या प्रत्येकाचे मी तुला हाक मारली, उत्तर होय आणि आम्ही दिलंच धन्यवाद. मग ते सासर मागे दिलंच धन्यवाद. येशूच्या नाम मागतो पिता, आमेन 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 जीसस. येस, प्रेज लॉर्ड सर्वांना. धन्यवाद. माझा विश्वास आहे सर्वांनी संदेश ऐकून तुम्ही आशीर्वाद झाला आहात आणि पुढची वेळ मी ब्रदर कुणाल यांच्याकडे देत आहे. येस. ब्रदर कुणाल, तुमच्याकडे वेळ देत आहे पुढची, आपला माईक अनम्यूट करा. येस, प्रेज द लॉर्ड. थँक्यू ब्रदर. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादाने भरो. आजच्या मीटिंगसाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि खरोखरच आजचा जो सुंदरसा विषय जो ब्रदर आशिष यांनी घेतला त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि खरोखरच प्रत्येक गोष्टीमध्ये पती व पत्नी एकमेकांसोबत बोलून ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, ना की लोकांसमोर. आणि राग जो आहे तो मनुष्याला खरोखरच खूप वाईट रीतीने वेगळा करतो. शैतान आपल्या विचारावर ताबा घेतो. जर शैतानाला आपल्या विचारांचा ताबा द्यायचा नसेल तर आपल्याला स्वतःला मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला देवाच्या वचनांनी वाढणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे शब्द आहे हे बीजाप्रमाणे काम करतं. शैतान नेहमी वाईट गोष्टींचे बीज आपल्यामध्ये पेरत असतो. आणि काही लोकांना आपल्याला उकसवायचं असते की पत्नी हे चपला समान आहे किंवा वगैरे असे वाईट शब्द वापरतात. पण आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगते त्याप्रमाणे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मनुष्य जे जे व्यर्थ शब्द बोलतो, न्यायाच्या दिवशी त्यांच्या प्रत्येकाचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. मित्र परिवार असो किंवा मैत्रिणी समोर पती पत्नीची मस्करी करणं हे चुकीचं आहे. आणि सापांच्या पिल्लांनो हे शब्द परमेश्वराने का बोललेला आहे? कारण भरपूर वेळा आपण आपल्या कारण आपल्या गरजेनुसार आपण सापासारखं कधी सरळ तर कधी वाकडे असे वागतो. संशय देखील हे शैतानाचे एक असे हत्यार आहे. त्यामुळे आजपर्यंत कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. संशय हे मनात ठेवतो पण प्रभू समोर आपण मांडत नाही. आणि मुख्यतः म्हणजे जे मोबाईल आहे ते मोबाईल खरोखरच जे सोशल मीडियाचा आपण वापर करतो त्याच्यामध्ये व्यस्त असतो. त्याच्यामुळे कित्येकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. हे सर्व महत्वाच्या गोष्टी आज ब्रदर आशिषने आपल्याला आपल्या समोर डिस्कस केल्या, त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. खरोखरच परमेश्वर अद्भुत आहे, तो महान आहे. आणि अद्भुत रीतीने आज ब्रदर आशिषद्वारे आज प्रभूने आपल्याला चालवलं, त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. जर प्रभू वैयक्तिकरित्या आपल्या सोबती बोललेला असेल तर आपण ही फोन अनम्यूट करून आज बोलू शकता. थँक्यू. हॅलो. येस येस, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड.
ब्रदर शायद आपका माइक अनम्यूट हो गया है। अभी आवाज आ रहा है ना? हाँ। तो प्रेज द लॉर्ड, मैं परमेश्वर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ आज के संदेश के लिए। एंड प्रेज द लॉर्ड आशीष ब्रदर, मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। आपने मैसेज एकदम डेप्थ में बांटा आज का वचन के आधार पर, और बहुत सारी एग्जाम्पल आपने दिए जिसके द्वारा हम सब ब्लेस्ड हुए ब्रदर। एंड जैसे कि मैं सिंगल हूँ, लेकिन आने वाले समय में जब मेरा मैरिज होगा, तो ये मैसेज मेरा बहुत मतलब ये जो संदेश जो आपने बांटा, ये मेरे लिए बहुत हेल्पफुल होगा आगे एक एक बेस्ट एग्जाम्पल बनने के लिए। और जैसे कि इंडिविजुअली परमेश्वर ने हम सबको चुना है, और इवन तो इफ वी गेट मैरिड, परमेश्वर हमको चुनते हैं कि एक अच्छा एग्जाम्पल बनने के लिए, क्योंकि हम देख रहे हैं कि आज हम जिस युग में रह रहे हैं, आज हम जिस जनरेशन में जी रहे हैं, वो कितना सिंफुल है। एंड कैसे कैसे लोग एक दूसरे को बिट्रे करते हैं, लेकिन यीशु का जो प्रेम है वो हम हमारे रिलेशनशिप से दिखा सकते हैं। और मैं परमेश्वर का सच में धन्यवाद करता हूँ ब्रदर आपका, कि आपने जो वो वचन है उसको अमेजिंग वे में क्लियर किया और बांटा। एंड मैं सच में आपका धन्यवाद करता हूँ ब्रदर, थैंक यू सो मच। ये मेरे को सारे इस फ्यूचर में मेरा बहुत हेल्प करेगा, मतलब एक ब्लेस्ड मैरिज लाइफ जीने के लिए। सारी महिमा प्रभु को मिले। यस, धन्यवाद। प्रेज लॉर्ड। येस, प्रेज लॉर्ड ताई. मी परमेश्वराच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते की खरोखरच ब्रदरांनी खूप छान रीतीने समजवलं की पती पत्नीचं नातं कसं असावं, आणि त्यांनी बायबल मधून आता अनेक उदाहरणं देऊन खरोखरच खूप छान रीतीने समजवलं, आणि परमेश्वराच्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद देते. ब्रदरांचे पण थँक्यू म्हणते. आणि खरोखरच आपल्या जीवनाला मध्ये हे खूप आवश्यक असा हा मेसेज होता, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. थँक्यू ब्रदर. प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. अजून कोणाला बोलायचं असेल तर प्लीज बोलू शकता. ओके, मी असं समजतो कोणाला काय बोलायचं नाहीये. ब्रदर पॉल, आपण आहात का? हा, प्रेज लॉर्ड ब्रदर. ओके ओके, प्रेज द लॉर्ड ब्रदर. कोणाला काय प्रार्थना विनंती असेल तर प्लीज सांगू शकता. ओके ब्रदर पॉल, विशेष करून आज ब्रदर आशिष, त्यांचे कुटुंब, त्यांची फॅमिली, त्यांची मिनिस्ट्री, त्यांची आर्थिक गरजा, हे सर्व गोष्टींसाठी प्लीज प्रेयर करावी अशी विनंती करतो. येणाऱ्या दिवसात ही परमेश्वर अद्भुत रीतीने त्यांचा वापर करावा. आज जो सुंदरसा संदेश त्यांनी घेतलेला आहे त्याद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित झालेलो आहोत. त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानूया. आणि जे बडे पण मेंबर्स आज जॉईन झाले होते, झाले आहे, त्यांच्या कुटुंबाचा परमेश्वराने ताबा घ्यावा. आणि हे सर्व वचन, हे जे शिक्षण ऐकून न ऐकून फक्त आपण कृतीमध्ये करावे, असे करण्यासाठी परमेश्वर सहाय्य करू, यासाठी प्रार्थना करावी. ओके, आपण प्रार्थना करू. प्रेज लॉर्ड. ओके. स्तवनला थोडा घशाचा त्रास आहे, त्यासाठी प्लीज प्रे करा. ओके ओके, ठीक आहे, आपण प्रार्थना करू. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला ही सुंदर प्रार्थनेची वेळ दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आजच्या प्रार्थनेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, कारण तू आमचा जिवंत पवित्र परमेश्वर आहे प्रभू. विशेष करून आम्ही धन्यवाद देतो जी सुरुवातीची प्रार्थना ब्रदर सचिन आत्माने यांनी केली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. जी सुंदरशी स्तुती आराधना
सिस्टर मंजुषा रासकर यांनी केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे सुंदरसं गीत त्यांनी गायलं, गाऊनी स्तुती करू प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचूनी गाऊया. खरोखर प्रभू तुझी स्तुती करणं ही किती महान आणि मोठी गोष्ट आहे. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. या गीताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे दुसरं गीत त्यांनी गायलं, तेरा लहू बडा किमती है, तेरा लहू बडा किमती है. प्रभू खरोखर तुझं रक्त तू आमच्या पापांसाठी सांडलं प्रभू, आणि त्या रक्ताने तू आम्हाला विकत घेतलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू जो सुंदरसा संदेश प्रभू आम्ही ऐकला प्रभू आज ब्रदर सचिन आदमाने यांच्याकडून प्रभू, त्या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. जो विषय होता लग्न आदरणीय असावे, घटस्फोट होण्याचे मुख्य कारण प्रभू, ह्या विषयाबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर जे आम्हाला आज या वचनातून शिकायला मिळालं प्रभू, की या कारणामुळे पुरुष आपल्या आई वडिलाला सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील, आणि ती दोघे एक देह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाही तर एक देह आहेत, आणि देवाने जे जोडलंय ते मनुष्याने तोडू नये प्रभू. जे वचन आम्ही शिकलो प्रभू, की बऱ्याने वाईटाला तू जिंक प्रभू. होय प्रभू, आम्हाला बऱ्याने वाईटाला जिंकण्यासाठी तू आम्हाला विशेष करून कृपा पुरव. तसं पौल म्हणतो की मी आपल्या शरीराला कुदळतो आणि त्याला दास करून स्वाधीन करून देतो प्रभू. आम्ही आमच्या अवयवाला प्रभू दास करून स्वाधीन करून देण्यासाठी तू आमचं विशेष करून सहाय्य कर. जसं देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असताना परमेश्वराच्या आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली, आणि चांबड्याने बंद केली, आणि ती मांसाने भरून आली. आणि परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. आणि प्रभू खरोखर प्रभू, जसं तू आदामासाठी हवा बनवली, तसं प्रभू प्रत्येक पती पत्नीने प्रभू आपलं एकमेकांवर प्रेम करावं आणि एकमेकांची काळजी घ्यावी. त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसंच जी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसंच स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की त्याने तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी तिला स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशा सारे काही नसून ती पवित्र असावी. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही जसं प्रभू बाप्तिस्मा करणारे योहान म्हणतो, सापाच्या पिल्लांना तुम्ही वाईट असतं तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील, जे अंतकरणात आहे तेच तोंडावाटे निघेल. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. जे वचन आम्ही वाचले प्रभू, जे गणनामधून आम्ही शिकलो की किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केलं असा संशय व द्वेष धरला, तर त्या माणसाने अशी कारवाई करावी, याचकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे आणि सांगितलेल्या नियमाप्रमाणे कारवाई करावी. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं तो मला प्रभू त्यांनी संशय धरला प्रभू, आणि प्रभू तू म्हटलं की जे न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य आहेत प्रभू. जे आम्हाला आज शिकायला मिळालं प्रभू, आमच्यातला राग जो आहे तो आम्हाला वेगळं करतं, रुसवतं, भांडण करतं, एकटं करतं, आणि सैतान हल्ला करतो. प्रथम ब्रेनवरती, मेंदूवरती, बुद्धीवरती हल्ला होतो, आणि प्रभू तो आम्हाला वाईट पाहायला लावतो प्रभू. म्हणून आम्हाला एकमेकांना बदलण्यासाठी, संधी देण्यासाठी तू कृपा पुरव प्रभू. तुझ्या शत्रू भुकेला असला तर त्याला खायला दे, तानेला असला तर त्याला प्यायला दे, कारण अशाने तुझ्या डोक्यावरती खऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक प्रभू. आम्ही स्वतःला बोलण्यात मर्यादा घालण्यासाठी तो आम्हाला विशेष करून सहाय्य कर प्रभू, आणि आपल्या शरीराला प्रभू ताब्यात ठेवण्यासाठी तो आमचं विशेष करून सहाय्य कर. आमचे शब्द आम्ही सांभाळण्यासाठी तो आमचं सहाय्य कर प्रभू. तुम्ही जे बोलता ते तुमच्या आयुष्यावर परिणाम होता प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील, तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील. जीवन आणि मरण हे जिभेच्या हातात आहे प्रभू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. वाईट लवकर उगवते आणि चांगले उगवायला वेळ लावतो प्रभू. सैतानाचं जे स्लो पॉइझन काम करतं प्रभू, ते आमच्यामध्ये काम करून म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली प्रभू. त्या वचनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू ईश्वराच्या. प्रभू आज जे प्रभू आम्ही शिकलो प्रभू, की आम्ही संशय घेऊ नये प्रभू, आम्ही राग करू नये प्रभू, आणि प्रभू आम्ही आमचे शब्द सांभाळावे प्रभू. प्रत्येक पती पत्नीला हे करण्यासाठी तू विशेष करून सहाय्य करणार, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. विशेष करून तर आशिष आत्मा यांनी जे संदेश दिला त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो प्रभू. कुणाल यांच्या सगळ्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर प्रभू. आज या प्रार्थना मीटिंगला जॉईन झालेल्या सगळ्यांना आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू. सिस्टर आशा कांबळे यांना तू आशीर्वादित कर. सिस्टर दीक्षा यांच्या कुटुंबाला तू आशीर्वाद कर प्रभू. मनोज यांच्या कुटुंबाला तू आशीर्वाद कर प्रभू. सिस्टर शरवी दिवे त्यांच्या मुलगा स्तवनसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. त्याला तू पूर्ण आरोग्य देतो, स्पर्श कर. सिस्टर स्मिता सुलाके यांना तू आशीर्वादित कर. आम्ही केलेल्या सगळ्या प्रार्थना ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद. सर्व मान महिमा गौरव तुला देऊन
प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रेस लॉर्ड. आमेन. थँक्यू पॉल ब्रदर. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरो. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वजण आता फोन अनम्यूट करून आता प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या ऋणात सोडले आहे तशीच तू आमची ऋणी आम्हाला सोड. आम्हाला तर वाईटापासून सोडव, राज्य सामर्थ्य गौरव तुझं आहे. आमेन. आमेन आमेन. थँक्यू आशिष ब्रदर. गॉड ब्लेस यू सो मच. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादाने भरो. थँक्यू ऑल एव्हरीवन. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड एव्हरीवन. प्रेज द लॉर्ड. ब्रदर एक विनंती होती की प्रेज लॉर्ड सगळ्यांना, जर काही प्रश्न असतील किंवा